हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आज आपण एंटोमॉलॉजी सब्जेक्टवरती जे काही क्वेश्चन आले आहेत आतापर्यंत, म्हणजे 2012 पासून ते 2024 पर्यंत जे काही क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत ते आपण डिटेल इथे डिस्कस करणार आहोत. फक्त तुम्हाला करायचं काय आहे, फर्स्ट तुम्हाला करायचं ते म्हणजे की चॅनलला आपण आलोय, आपण लेक्चर बघतोय, सर्वात आधी आपल्याला लाईक करायचं आहे, फ्रेंड्ससोबत शेअर करायचं आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. ओके, टाइम न घालवता आपण सुरुवात करूया क्वेश्चन्सला. बघा, क्वेश्चन जे आहे हे 2012 मध्ये जे आहे आपल्याला विचारलेले आहे. ओके, हा जो क्वेश्चन आहे हा 2012 मध्ये विचारलेला आहे. 2013 मध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन आलेला आहे. आता क्वेश्चन काय बघा, यंग वन ऑफ ड्रॅगन फ्लाय इज नोन ॲज, आणि ऑप्शन आहे बघा सबीमॅगो, इमॅगो, नेड्स आणि नीम. बघा, जनरली आपण मेटामॉर्फोसिसचा जो कन्सेप्ट बघतो, काय मेटामॉर्फोसिसचा जो कन्सेप्ट बघतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस असतात. ओके, त्यानुसार मेटामॉर्फोसिस जे आहे वेगवेगळे मेटामॉर्फोसिस म्हणजे काय की ते त्याच्यामध्ये काय तर वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळा फॉर्म जो आहे तो चेंज करत असतात, तर आपण म्हणतो मेटामॉर्फोसिस. तर ह्या मेटामॉर्फोसिस मध्ये वेगवेगळे टाईप पडतात. आता मेटामॉर्फोसिसचे टाईप जर विचारले, मेटामॉर्फोसिसच्या टाईप बद्दल जर विचार केला, सॉरी, मेटा मॉर्फोसिस. ओके, ह्याच्या टाईप बद्दल जर विचार केला तर ह्याचे 4 मेन टाईप पडतात. त्याचे मेन 4 मेन टाईप कोणते, तर अमेटाबोला. अमेटाबोला म्हणजे काय की त्याच्यामध्ये स्टेजेस जे आहे याच्यामध्ये असा फारसा असा चेंज होत नाही. ओके, जसा यंग वन दिसतो, यंग वन जसा दिसतो सेम तसाच काय दिसतो, अडल्ट दिसतो. यंग वन जसा दिसतो तसाच अडल्ट दिसतो, त्याला म्हणतो आपण अमेटाबोला. देर इज नो चेंज. म्हणजे याचा उच्चार काय होतो, नॉट होतो. त्याच्यामध्ये पूर्ण लाईफ सायकल त्याची चेंज होईपर्यंत कोणता चेंज येत नाही, त्याला म्हणतो आपण एक्झाम्पल काय आहे त्याचं, सिल्वर फिश. त्याला काय म्हणतो आपण, अमेटाबोला. अमोटाबोला मध्ये नंतर येतो हेमी मेटाबोला. काय येते, हेमी मेटाबोला. हेमी मेटाबोला म्हणजे काय की याच्यामध्ये काय होते की चेंजेस जे आहेत ते येतात, पण किती स्टेज असतात, याच्या 3 स्टेज असतात. म्हणून आपल्याला काय म्हणतात, पार्शियल हेमी हेमी मेटाबोला असं म्हणतो. याच्यामध्ये किती स्टेज असतात, 3 स्टेज असतात. 3 स्टेज कोणत्या, तर बघा, याच्यामध्ये असते एग, नंतर असते यंग वन आणि अडल्ट. ओके, तर याच्यामध्ये काय होतं बघा, एग हॅच झाल्यानंतर यंग वन आपल्याला दिसते, पण यामध्ये जसं यंग वन आणि अडल्ट सेम दिसत होते, पण याच्यामध्ये काय होते की यंग वन मध्ये काय होते की जे विंग डेव्हलपमेंट आहे ती होत नसते. विंग डेव्हलपमेंट आणि रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर हे कधी अडल्ट मध्ये जनरेट होतात. ओके, याला काय म्हणतो आपण, हेमी मेटाबोला. ओके, याचे 2 टाईप पडतात, एक ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस आणि दुसरं पॉरोमेटाबोला. ओके, तर हे जे ड्रॅगन फ्लाय असेल, डॅमसेल फ्लाय असेल, हे कशामध्ये येतात, हेमी मेटाबोलामध्ये येतात. अमेटाबोलामध्ये कोण येते, सिल्वर फिश येते. हेमी मेटाबोलामध्ये सगळे एक्झोप्टेरिगोट येतात. एक्झोप्टेरिगोट इन्सेक्ट म्हणजे काय की ड्रॅगन फ्लाय, डॅमसेल फ्लाय, त्याच्यानंतर ग्रास ऑफर, हेमिप्टेरन ऑर्डर असेल आपली, व्हाईट फ्लाय, आफिड, जासिड, हे सगळे कशामध्ये येतात, हेमी मेटाबोलामध्ये येतात. कॉक्रोच असेल, हे सगळे कशामध्ये येतात, हेमी मेटाबोलामध्ये येतात. जनरली याच्या यंग वनला आपण काय म्हणतो, निम्फ म्हणतो. याच्या यंग वनला काय म्हणतात, निम्फ असं म्हणतात. फक्त जे याला याच्या यंग वनला आपण काय म्हणतो, निम्फ म्हणतो. पण बायोलॉजी डील्स विथ, आपल्याला माहिती आहे, बायोलॉजी डील्स विथ एक्सेप्शनल फिनॉमिना. जे ड्रॅगन फ्लायचे यंग वन आहे त्याला आपण काय म्हणतो, नेड्स असं म्हणतो. ओके, नेड्स असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये सबीमॅगो, इमॅगो ह्या स्टेज सुद्धा असतात. कधी असतात आपण बघूया. तर करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी, नेड्स. निम्फ कशाला म्हणतो आपण, तर निम्फ आपण जनरली म्हणतो आफिड, व्हाईट फ्लाय, जासिड याचा यंग वन जो असेल त्याला काय म्हणतो आपण, निम्फ असं म्हणतो. ओके, त्यानंतर हेमी मेटाबोला नंतर येते होलो मेटाबोला. होलो मेटाबोला म्हणजे काय, कम्प्लीट मेटामॉर्फोसिस. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 4 स्टेजेस जे आहेत ते दिसून येतात. जसं की एग असेल, एग, लार्वा, प्युपा आणि काय येते, अडल्ट. ह्या 4ही स्टेज दिसून येतात, त्याला म्हणतो आपण होलो मेटामॉर्फोसिस किंवा होलो मेटाबोला असं म्हणतो. हे जनरली आपल्याला एंडोप्टेरिगोट इन्सेक्ट म्हणजे काय की ज्या हायर ऑर्डर आहे, डिप्टेरा म्हणजे आपली हाऊस फ्लाय असेल, हायमेनोप्टेरा म्हणजे हनीबी असेल, काय आहे, हायमेनोप्टेरा, हनीबी असेल. त्यानंतर बटरफ्लाय आणि मॉथ्स, त्याची ऑर्डर कोणती आहे, लेपिडोप्टेरा असेल, लेपिडोप्टेरा. त्याच्यानंतर
बिटलची कोलिओप्टेरा ऑर्डर असेल, याच्यामध्ये काय होते, होलो मेटामॉर्फोसिस, काय कम्प्लीट मेटामॉर्फोसिस होते. फोर्थ येतो तो म्हणजे हायपर मेटाबोला. कोणता येतं, हायपर मेटाबोला. ही कंडिशन काहीच याच्यामध्ये येते. हायपर मेटाबोला म्हणजे काय, हायपर मेटामॉर्फोसिस, याच्यामध्ये आपल्याला लार्वल चेंजेस जे आहे ते दिसून येतात. जसं की एक 4 स्टेज असतात, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट, प्युपा अँड अडल्ट. तर बघा, ही जी लार्वी आहे, ह्या लार्वीची आपल्याला लार्वीमध्येच खूप सारे चेंजेस दिसून येतात, तेव्हा हायपर मेटामॉर्फोसिस. आणि हे जनरली कशामध्ये दिसून येते, तर आपला जो बिटल आहे, ओके, ज्याची लार्वी कोणती असते, ट्रिंग्युलिन लार्वी असते. त्याच्यानंतर स्ट्रेप्सिप्टेरा, कोणती ऑर्डर, स्ट्रेप्सिप्टेरा, स्ट्रेप्सिप्टेरा. त्याच्यानंतर आपला जो मेलो स्पीसीज आहे, ओके, त्याला काय म्हणतात, बाजरामध्ये आपल्याला जनरली बिटलचं नाव मला आठवत नाही, सॉरी, बिटलचं नाव जे आहे ते आठवत नाही, त्याचं सायंटिफिक नेम आठवून राहिलं. लायटा स्पीसीज जो आहे, लायटा स्पीसीज हा कशामध्ये येतो, हायपर मेटाबोलामध्ये येतो. दुसरं कोणतं, ऑर्डर स्ट्रेप्सिप्टेरा, ही कशामध्ये येते, हायपर मेटाबोलामध्ये येते. बिटल कोणता, तर लायटा स्पीसीज, ओके, कोणता, लायटा स्पीसीज, ओके. याच्यामध्ये आपण याला काय म्हणतो, हायपर मेटाबोला. आणखी एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे पाउरो मेटाबोला. दुसरा कोणता एक कॉन्सेप्ट आहे, पाउरो मेटाबोला. पाउरो मेटाबोला हा जनरली आपल्याला कशामध्ये दिसून येतो, तर ऑर्डर प्रोट्युरामध्ये, ओके. काय आहे, प्रोट्युरा ऑर्डर मध्ये काय होते, की जो ॲब्डॉमिनल सेगमेंट आहे तो अटॅच होत जातो, ओके. यंग वन आणि अडल्ट मध्ये, यंग वन आणि अडल्ट मध्ये डिफरन्स हा कशामध्ये दिसून येतो, फक्त जे ॲब्डॉमिनल स्ट्रक्चर आहे, म्हणजे इथं 8 ॲब्डॉमिनल सेगमेंट असतात, तर अडल्ट मध्ये 11 असतील, एवढाच हा फरक दिसून येतो. याला काय म्हणतात, पाउरो मेटाबोला, ओके. कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल, मेटामॉर्फोसिस क्लिअर झालं असेल, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी, नेड्स, ओके. आता बघा, मे फ्लाय असेल, ड्रॅगन फ्लाय असेल, स्टोन फ्लाय असेल, याच्यामध्ये काय होते, एग स्टेज, त्याच्यानंतर निम्फ स्टेज, निम्फला आपण काय म्हणतो, नेड्स असं म्हणतो. आणि सबी मॅगो, जे आपलं ऑप्शन होतं बघा, सबी मॅगो. सबी मॅगो म्हणजे काय, की फायनल निम्फल मोल्ड जो होतो, सबी मॅगो जी आहे ती इमर्ज होते. म्हणजे काय, हा निम्फ जे आहे, हा अडल्ट होण्याच्या आधी जी स्टेज असते तिला काय म्हणतात, सबी मॅगो. कारण यांच्यामध्ये किती लार्वल इन्स्टार चेंज होतात, याच्यामध्ये लार्वल इन्स्टार असतात जनरली. मे फ्लाय मध्ये 43 to 45 लार्वल इन्स्टार आपल्याला पाहायला मिळतात. किती इन्स्टार, आता जनरली आपल्या ज्या लार्वी आहेत याच्यामध्ये 4 ते 5 इन्स्टार आपल्याला पाहायला मिळतात. स्पोडोप्टेरा सारखी लार्वी किती, त्याच्यामध्ये किती इन्स्टार पाहायला मिळतात, 4 ते 5. बट इन केस ऑफ मे फ्लाय आपल्याला सबी मॅगो, ड्रॅगन फ्लाय असेल, याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली मे फ्लाईज मध्ये 43 ते 45 इन्स्टार पाहायला मिळतात. आणि सबी मॅगो ही कंडिशन मे फ्लाय असेल, ड्रॅगन फ्लाय असेल, डॅमसेल फ्लाय असेल, ह्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि लास्ट जो अडल्ट आहे त्याला काय म्हणतात, इमॅगो. काय म्हणतात, अडल्ट काय आहे, इमॅगो. आणि सबी मॅगो म्हणजे काय, की फायनल निम्फल मोल्ड जी असते त्याला काय म्हणतात, सबी मॅगो असं म्हणतात, ओके. क्लिस्टर क्लिअर, समोर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिल्वर शूट इन पॅडी इज ड्यू टू. आता बघा, मी इथं इयर मेन्शन केलं नाही, म्हणजे असं नाही की क्वेश्चन आलेला नाही म्हणून. आपण हे 2012चे क्वेश्चन बघत आहोत. 2013 आलं की मी तिथं तुम्हाला एक मार्क करून देईल की हे क्वेश्चन जे आहे 2013 मध्ये विचारले होते एंटोमॉलॉजीसाठी, ओके. सिल्वर शूट इन पॅडी इज ड्यू टू, आणि ऑप्शन आहे बघा, येलो स्टेम बोरर, ऑप्शन बी आहे गॉलमेज फ्लाय, ऑप्शन सी आहे राईस थ्रिप्स, आणि ऑप्शन डी आहे राईस लीफ फोल्डर. तर बघा, सिल्वर शूट इन पॅडी आपल्याला कन्फ्युज कशामध्ये होतं, कन्फ्युज जे होतं ते होतं, सॉरी, आपण कन्फ्युज होतो तो म्हणजे की व्हाईट इयर फॉर्मेशन कशामध्ये होते, सॉरी, व्हाईट इयर फॉर्मेशन कशाच्या डॅमेजमुळे होते, व्हाईट इयर आणि डेड हार्ट म्हटलं, व्हाईट इयर आणि डेड हार्ट सिम्पटम म्हटले तर ते कशाच्या इन्सिडन्समुळे होतात, तर येलो स्टेम बोरर, सिर्पोफॅगा इन्सर्टुलास. आणि गॉलमेज फ्लायच्या इन्सिडन्सनी काय होतात, ओनियन लीफ स्टेज जे आहे, ओनियन लीफ स्टेज, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, सिल्वर शूट इन पॅडी. सिल्वर शूट इन पॅडी हे कशामध्ये दिसून येते, कशामुळे, कशाच्या इन्सिडन्समुळे दिसून येते, गॉलमेज फ्लायच्या, जिला आपण काय म्हणतो, ओरसेओलिया ओरायझी. काय म्हणतो, ओरसेओलिया, सॉरी, जिला आपण काय म्हणतो, ओरसेओलिया ओरायझा, ओके. ज्यानंतर राईस थ्रिप्स मध्ये काय होते, लॉन्जिट्युडनल लीफ मार्जिन जे आहे, लॉन्जिट्युडनली स्क्रॅपिंग जी आहे, लॉन्जिट्युडनली
लॉन्जिट्युडनली स्क्रॅपिंग जे आहे आणि पर्पलिश जो कलर येतो ते कशामुळे येतो, राईस थ्रिप्समुळे. आणि राईस लीफ फोल्डर नेफॅलोक्रोडिस मेडालिडिस ही काय करते, लीफ जे आहे ते पूर्ण फोल्ड करून घेते आणि आतमध्ये काय करते, क्लोरोफिल स्क्रॅप करते. ओके, हे कशाच्या इन्सिडेंटमुळे, लीफ फोल्डरच्या. आपल्याला विचारलेलं काय आहे, सिल्वर शूट. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. सॉरी, इथे करेक्ट आन्सर काय असेल आपलं, गॉलमिज फ्लाय, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, यंग वन ऑफ मिलीबग इज कॉल्ड ॲज, आणि ऑप्शन बघा, निम्फ, ग्रब, क्राउलर आणि स्वार्मिंग. आता मिलीबग जो आहे, मिलीबगची फॅमिली कोणती आहे, सुडोकॉक्सिडी. ऑर्डर कोणती आहे, हेमिप्टेरा. कोणती आहे ऑर्डर, हेमिप्टेरा. आणि आपण आधी सांगितलं की हेमिप्टेरा ऑर्डर कशामध्ये येते, तर हेमी मेटाबोलामध्ये. हेमी मेटामॉर्फोसिस असते त्याच्यामध्ये, काय असते, हेमी मेटामॉर्फोसिस. मग हेमी मेटामॉर्फोसिस जो आहे त्याच्या यंगमनला आपण काय म्हणतो, निम्फ म्हणतो. काय म्हणतो, निम्फ असं म्हणतो. ओके, ग्रब जो आहे, ग्रब हा जनरली आपल्याला कशामध्ये म्हणतो आपण, बीटल असेल, बीज असतील, ववेल्स असेल, ववेल. त्याच्यानंतर मस्टर्ड सॉफ्लाय असेल, मस्टर्ड सॉफ्लायच्या लार्वीला सुद्धा आपण फ्लायच्या लार्वीला सुद्धा आपण काय म्हणतो, ग्रब म्हणतो. आणि क्राउलर काय असतो, जो फर्स्ट इन्स्टा निम्फ जस्ट इमर्ज होतो आणि चालायला सुरुवात करतो, मिलीबग, त्याला काय म्हणतो आपण, क्राउलर असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, क्राउलर असं म्हणतो. आणि इमर्जन्स जे होते लॅक इन्सेक्ट मध्ये, इमर्जन्स ऑफ निम्फ, त्याला म्हणतो आपण स्वार्मिंग. त्याला काय म्हणतो आपण, इमर्जन्स ऑफ निम्फ, त्याला काय म्हणतो आपण, स्वार्मिंग. ओके, द करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्रॅब बिलॉंग टू क्लास, आणि ऑप्शन आहे ए ट्रायलोबिटा, बी क्रिस्टाशिया, ऑप्शन सी अरेक्निडा आणि ऑप्शन डी आहे ओनायचोफोरा. तर ट्रायलोबिटा म्हणजे काय, तर ट्रायलोबिटा मध्ये बघा मराईन फॉसिल आपल्याला पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात, मराईन फॉसिल जे आहे ते पाहायला मिळतात. ओके, क्लास ट्रायलोबिटामध्ये. क्रुस्टाशियामध्ये क्रॅब असेल, श्रिम्प असेल, क्रॅब, श्रिम्प, लोबस्टर्स हे कशामध्ये पाहायला मिळतात, वूड लाऊज. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही, हेड लाऊज आणि वूड लाऊज सुद्धा कशामध्ये येते, तर क्लास क्रिस्टाशियामध्ये. अरॅक्निडामध्ये कोण येतं, तर अरॅक्निडामध्ये येतात टिक माइट, स्पायडर, स्कॉर्पियन. काय येतात, स्कॉर्पियन. त्याच्यानंतर ओनायचोफोरा ही काय आहे, एक कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक कोणाची, कनेक्टिंग लिंक बिटवीन इन्सेक्ट आणि ॲनिलिडाची. ॲनिलिडा, आता बघा ॲनिलिडा आपल्याला माहितीये की पूर्ण फायलम किती आहेत, टोटल फायलम आहेत 10 पैकी इन्सेक्ट हा कनेक्टिंग लिंक म्हणजे त्याच्यापासून इव्हॉल्व्ह झालेला आहे. तर तो कोणता आहे, ॲनिलिडा. ज्याच्यामध्ये बघा या ॲनिलिड्स मध्ये येतात अर्थवर्म. कोण येतात, तर अर्थवर्म येतात. त्या अर्थवर्म पासून इन्सेक्टची उत्पत्ती झाली आणि याला कनेक्ट करणारा पाथ कोण आहे, तर ओनायचोफोरा. याचं एक्झाम्पल काय आहे, पेरीपॅटस. काय आहे, पेरीपॅटस. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑर्डर ऑफ मस्टर्ड सॉफ्लाय. बघा ऑर्डर वरती क्वेश्चन येतो आणि मी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट, ओके, क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट ह्या लेक्चर मध्ये मी शिकवलेलं आहे. जो फाउंडेशन क्लास, ओके, फाउंडेशन क्लासचा जो फाउंडेशन क्लास एंटमॉलॉजी, याच्यामध्ये मी ऑर्डर ज्या आहेत त्या घेतल्या आहेत. पूर्ण टोटल ऑर्डर किती आहे, 29. यावरती क्वेश्चन जो आहे हा 101% येत असतो. नियर अबाउट 15 ते 20 मिनिटाचं लेक्चर आहे. 1.5च्या स्पीडने पाहिलं तुमचं 10 मिनिटात कव्हर होऊन जाईल आणि काय होईल की तुमचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो जाणार नाही. ओके, आता बघा ऑर्डर ऑफ मस्टर्ड सॉफ्लाय आणि ऑप्शन आहे बघा ए डिप्टेरा, बी हायमेनोप्टेरा, सी लेपिडोप्टेरा आणि ऑप्शन डी आहे स्ट्रेप्सिप्टेरा. तर डिप्टेरा मध्ये काय येते, तर डिप्टेरा मध्ये सगळ्या मीजेस येतात. आपण बघतो ना मीज फ्लाय वगैरे, ह्या कशामध्ये येतात, डिप्टेरा मध्ये येतात. हाऊस फ्लाय कशामध्ये येते, हाऊस फ्लाय आपली कशामध्ये येते, तर ती येते डिप्टेरा मध्ये. हॉवर फ्लाय सुद्धा कशामध्ये येते, हॉवर फ्लाय सुद्धा येते डिप्टेरा मध्ये. आता हायमेनोप्टेरा मध्ये कोण येतं, तर हायमेनोप्टेरा मध्ये 2 मेन सब ऑर्डर आहेत, अपोक्रिटा आणि सिम्फायटा. ओके, अपोक्रिटा आणि सिम्फायटा. तर सिम्फायटा मध्ये येते मस्टर्ड सॉफ्लाय. बघा आता हायमेनोप्टेरा मध्ये कोण येते, मस्टर्ड सॉफ्लाय, त्याच्यानंतर हनी बी. ओके, हनी बी, त्यानंतर येते अँट, त्यानंतर वास्प.
आता बघा, जर आपण मोठा बघितलं तर हायमेनॉप्टेरन ऑर्डर जी आहे ही बेनिफिशियल इन्सेक्ट म्हणून काम करते. वास्प असेल, हनीबी असेल. हनीबी तर आपल्याला हनी देतेच, पण वास्प जे आहे ॲज अ पॅरासिटॉइड म्हणून आपण यूज करतो. ओन्ली इन्सेक्ट आहे. मस्टर्ड सॉफ्लाय हा ओन्ली इन्सेक्ट आहे. त्याच्यामधला ॲपोक्रिटाचा मेंबर आहे, सॉरी. ॲपोक्रिटामधला हायमेनॉप्टेरामधला मस्टर्ड सॉफ्लाय हा एकमेव इन्सेक्ट आहे जो काय आहे, फायटोफॅगस आहे. फायटोफॅगस. आणि अँड सुद्धा म्हणजे रेड अँड जे आहे ह्या मँगोमध्ये डॅमेज कॉज करतात, पण जास्तीत जास्त हायमेनॉप्टेरा हे बेनिफिशियल ऑर्डर म्हणून कन्सिडर केल्या जाते. म्हणून तुम्हाला कन्फ्युजिंग जो आहे तो क्वेश्चन इथं केलेला आहे. इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. आता लेपिडोप्टेरा बघूया. लेपिडोप्टेरामध्ये काय येते, मॉथ्स, बटरफ्लाय. ओके, जे कोणती मॉथ असेल ती कोणती आहे, ते काय आहे, लेपिडोप्टेरन ऑर्डर. बटरफ्लाय असतील, लेपिडोप्टेरन ऑर्डर. आणि दुसरं येते स्कीपर. हे ऐकलं होतं तुम्ही आजपर्यंत, पण नाही ना. तर बघा, लक्षात ठेवा, स्कीपर जे आहे, राईस स्कीपर इम्पॉर्टंट पेस्ट आहे राईसची. तर हे ऑर्डर कशामध्ये येते, लेपिडोप्टेरामध्ये. तर मस्टर्ड सॉफ्लाय तशीच आहे. आपल्याला फ्लाय दिसलं म्हणजे आपण डिप्टेरा क्लिक करू, पण तसं नाही. मस्टर्ड सॉफ्लाय हे काय, त्याचं एक एक्सेप्शनल केस आहे हायमेनॉप्टेरांची, की ती काय करते, डॅमेज कॉज करते. देन आहे स्टेप्सिप्टेरा. स्टेप्सिप्टेरामध्ये सगळे काय आहेत, एंडोपॅरासिटॉइड आहेत. काय आहेत, एंडोपॅरासिटॉइड्स आहेत. एंडोपॅरासिटॉइड्स. आणि कोण येतं, स्टायलोपीड येतात. त्याच्यामध्ये नाव काय आहे, स्टायलोपीड. स्टायलोपीड जनरली स्टेप्सिप्टेरामध्ये येतात. ही पूर्ण एंडोपॅरासिटॉइड, याच्यामध्ये एंडोपॅरासिटॉइड आहेत, म्हणून याला, या स्टेप्सिप्टेरा ऑर्डरला पॅरासिटॉइड ऑर्डर सुद्धा म्हणतात. ओके, स्टायलोपीड जे आहे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि याच्यामध्ये जनरली फ्लॅबॅलेट टाईप ऑफ अँटिना पाहायला मिळते. काय, फ्लॅबॅलेट टाईप ऑफ अँटिना जो आहे तो पाहायला मिळते. ओके, फ्लॅबॅलेट टाईप ऑफ अँटिना म्हणजे स्टेप्सिप्टेरावर एवढेच क्वेश्चन जे आहे तुम्हाला येऊ शकतात, याच्यावरती क्वेश्चन येणार नाही. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पायरीला बिलॉंग टू द फॅमिली. आणि ऑप्शन आहे फुलगोरिडी, बी लोफोपिडी, ऑप्शन सी गेलेचिडी, आणि ऑप्शन डी आहे हेस्परिडी. तर बघा, शुगर कॅन पायरिलाची फॅमिली जी आहे ती लोफोपिडी आहे. तुम्ही कन्फ्युज होऊन फुलगोरिडी करता, पण फुलगोरिडी ही त्याची फॅमिली नाही आहे. करेक्ट आन्सर आहे लोफोपिडी. गेलेचिडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही फॅमिली कशाची आहे, फॅमिली आहे पिंक बोलवर्मची. कशाची फॅमिली आहे, पिंक बोलवर्मची. त्यानंतर पोटॅटो ट्यूबर मॉथची. ओके, काय आहे, पोटॅटो ट्यूबर मॉथची. त्यानंतर ग्राउंडनट लीफ मायनर जी आहे, ग्राउंडनट लीफ मायनर, तिची फॅमिली काय आहे, गेलेचिडी. आणि हेस्परिडी ही फॅमिली कशाची आहे, राईस कीपरची. कशाची आहे, राईस कीपर. मी जो तुम्हाला सांगितला, हेस्परिडी राईस कीपर, जो की मेंबर कशाचा आहे, लेपिडोप्टेराचा. कशाचा मेंबर आहे, लेपिडोप्टेराचा. त्याची ऑर्डर कोणती आहे, लेपिडोप्टेरा. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, अपिस डॉर्साटा इज. आणि ऑप्शन आहे बघा, एरॉक बी, लिटल बी, इंडियन हनीबी, आणि ऑप्शन डी आहे युरोपियन हनीबी. युरोपियन हनीबीचं नाव काय आहे, अपिस मेलिफेरा. काय आहे, अपिस मेलिफेरा. देन इंडियन हनीबीचं अपिस सेरेना, अपिस सेरेना इंडिका. ओके, अपिस सेरेना इंडिका. लिटिल बीचं नाव काय आहे, अपिस फ्लोरी. फ्लोरी. ओके, अपिस फ्लोरी. रॉक बी काय आहे, अपिस डॉर्सटा. मोस्ट फेरोशियस बी आहे. काय आहे, मोस्ट फेरोशियस बी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. व्हाईट फ्लाय इज अ वेक्टर ऑफ. आणि ऑप्शन आहे बघा, लीफ कलिन चिली, येलोवेन मोझॅक ऑफ ओक्रा, कुकुंबर मोझॅक, पिजन पी स्टर्लिटी मोझॅक. तर लीफ कलिन चिली हा जनरली कशामुळे होतो, तर थ्रिप्समुळे होतो. येलोवेन मोझॅक कशामुळे होतो, तर व्हाईट फ्लायमुळे होतो. बमेशिया बेमेशिया टबाकी. काय आहे, बेमेशिया टबाकीमुळे हा डिसीज होतो. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी. कुकुंबर मोझॅक जो आहे हा कशामुळे होतो, हा आफिडमुळे होतो. आणि पिजन पी स्टर्लिटी मोझॅक व्हायरस हा कशामुळे होतो, तर हा होतो माईटमुळे, ज्याचं नाव काय आहे, ऍसेरिया काजानी. काय आहे, ऍसेरिया काजानी. ओके, इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. बघा, आता क्वेश्चन जे आहे ते सुरू झाले, सॉरी, क्वेश्चन जे आहे, क्वेश्चन सुरू झाले 2013 पासूनचे. 2013 पासूनचे मी असं बघितलं की 11 क्वेश्चन जे आहे हे, सॉरी, 11 क्वेश्चन हे एमसीआर ला आले होते. ओके, 11 क्वेश्चन हे एमसीआर ला आले होते. पण 2013 मध्ये असं दिसलं की हे पर्टिक्युलर हे क्वेश्चन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आता बघा, क्वेश्चन काय, क्लीन सीड अँड ट्रॅप क्रॉपिंग इज. आणि ऑप्शन आहे कल्चरल मेथड, फिजिकल मेथड, मेकॅनिकल मेथड, आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. तर बघा, कल्चरल मेथड म्हणजे काय, की ज्या परंपरागत आपण यूज करत आलो आहे. ओके, फ्रॉम आर एन्शियंट टाइम, ज्या प्रॅक्टिसेस आपण यूज करत आलो, जसं की विनोविंग सॉरी, जसं की काय आहे, की सीड रेट असेल, सीड रेट मेंटेन करणं. त्यानंतर
सोविंग टाइम मेंटेन करणं, सोविंग टाइम असेल, ओके, सोविंग टाइम असेल, सिलेक्शन ऑफ सीड असेल की कोणतं सीड सिलेक्ट करायचं, कोणतं सिलेक्ट करू नये, त्यानंतर ट्रॅप क्रॉपिंग असेल, ओके, ट्रॅप क्रॉपिंग असेल, क्लीन सीड जे आहे आपण युज करायचं, हे काय आहे, एक कल्चरल मेथड. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. याच्यामध्ये बघा कल्चरल मेथड मध्ये आणखी कोणते येतात, तर फ्लोईंग, हार्वेइंग जे आपण करतो, ओके, ते कशामध्ये येतात, कल्चरल कंट्रोल मध्ये. त्यानंतर फिजिकल मेथड. फिजिकल मेथड म्हणजे काय, की याच्यामध्ये फिजिकल एंटिटी, अबायोटिक फॅक्टर आपण युज करतो. अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय, जे की इफेक्ट ऑफ टेम्परेचर असेल, टेम्परेचर, लाईट, रेनफॉल, ओके, रेनफॉल हे कशामध्ये येतं, फिजिकल मेथड मध्ये. आणि मेकॅनिकल मेथड म्हणजे काय, की मेकॅनिकल मेथड मध्ये आपण काय युज करतो, वेगवेगळे डिव्हाइसेस युज करून किंवा मॅन्युअल प्रॅक्टिसेस युज करून जे काही कंट्रोल मेजर आपण करत असतो त्याला काय म्हणतो, मेकॅनिकल कंट्रोल. त्याच्यामध्ये विनोविंग येत असेल, ओके, विनोविंग, त्यानंतर आपण मॅन्युअली आपण काय करतो, ज्या आपल्या लार्वा ज्या आपल्याला दिसतात आपण त्या कलेक्ट आणि डिस्ट्रॉय करतो. हे कशामध्ये येते, तर मेकॅनिकल मेथड मध्ये येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन काय, लीफ कर्ल इन चिली इज ट्रान्समिटेड बाय, आणि ऑप्शन आहे माइट, बी व्हाईट फ्लाय, सी आफिड, आणि ऑप्शन डी आहे थ्रिप्स. तर अपवर्ड कर्लिंग ऑफ लिव्स किंवा लीफ कर्ल इन चिली हे जनरली कशामुळे होते, तर ऑप्शन डी थ्रिप्स मुळे होते. वाईल माइट्स जे आहे, डाऊनवर्ड कर्लिंग जे आहे, डाऊनवर्ड कर्लिंग हे कशामुळे होते, तर माइट्स मुळे होते. कशामुळे होते, चिलीमध्ये डाऊनवर्ड कर्लिंग जर विचारलं, डाऊनवर्ड कर्लिंग, तर ही कशामुळे होते, तर ही होते माइटमुळे. इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी थ्रिप्स, स्कायरोथ्रिप्स डॉर्सालिस. आणि बघा आपले जी चिली आहे त्यामध्ये एक ब्लॅक थ्रिप्स म्हणूनही, ब्लॅक थ्रिप्सचं इन्सिडन्स जे आहे ते एपी मध्ये आपल्याला जास्त दिसून येते. तर तो कोणता आहे, तो पार्विपेन्स थ्रिप्स आहे. कोणता, पार्विपेन्स स्पीसीज लक्षात ठेवा, पार्विपेन्स स्पीसीज लक्षात ठेवा. ओके, आणि स्कायरोथ्रिप्स डॉर्सालिस आपला नॉर्मल थ्रिप्स जो आहे तो. आता क्वेश्चन काय आहे, पेस्ट ऑफ सॉर्गम विच फीड इंटरनली, आणि ऑप्शन आहे बघा, एचिलोपार्टेलस म्हणजे ही कोण आहे आपली, स्टेम बोरर. देन नेक्स्ट आहे अथेरोगोना सोकॅटा म्हणजे शूट फ्लाय. देन आहे सिसॅमिया इन्फरन्स, ही काय आहे, व्हीट स्टेम बोरर. आणि हेलिकवर्पा आर्मिजेरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा काय आहे, पॉड बोरर, हा काय पॉलिफॅगस पेस्ट आहे. ओके, याची हेलिकवर्पा आर्मिजेराची फॅशन जर बघितली, याची जर फॅशन बघितली, क्रॉप कोणताही असो, हा फीड कसं करणार. आता समजा हे पॉड आहे, ओके, आपण हे कन्सिडर करू की हे चिकपी पॉड आहे, तर हे काय करते की हा पोर्शन म्हणजे त्याचं हेड जे आहे, त्याचं मस्तक जे आहे तेच फक्त आत पॉड मध्ये टाकते, बाकी हाफ जी लार्वी जी आहे ती पॉडच्या बाहेर असते. आता स्वर्गम मध्ये जरी ते फीड करत असेल तर त्या कॉब मध्ये ती फक्त थोडस तिचं जे हेड पोर्शन आहे ते इन्सर्ट करेल, बाकी जी लार्वी आहे ती पॉडच्या बाहेर असेल. ओके, मग आपल्याला विचारलेलं काय आहे, इंटरनली. आपल्याला हेलिकॉर्पा काय आहे, एक्सटर्नल फीडर आहे. सिसॅमिया इन्फरन्स ही स्पेसिफिक पेस्ट आहे, कशाची, व्हीटची. म्हणजे हे सॉर्गम मध्ये येईल का, मुळीच नाही. ज्यानंतर आपल्याला कन्फ्युजही या दोघांमध्येच होते, कोण, चिलोपार्टिलस आणि अथेरोगोना सोकॅटा. तर चिलोपार्टिलस जी आहे ही वर्ल वरती फीड करते. हे कशावरती फीड करते, वर्ल वरती एक्सटर्नली फीड करते. आणि अथेरोगोना सोकॅटा ही काय आहे, शूट फ्लाय आहे. ही काय आहे, शूट फ्लाय आहे. या शूट फ्लायची मॅगट जी आहे, या शूट फ्लायची मॅगट आत जाऊन बोर करते, आत जाऊन बोर करते. त्याच्यामुळे आपल्याला डेड हार्ट सिम्पटम सुद्धा दिसून येतात. तर करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी अथेरोगोना सोकॅटा. वर्ल्ड मध्ये पिन हेड साइज होल जे आहे, पिन हेड साइज होल कोण करत असते, तर चिलोपार्टिलस करत असते. ओके, चिलोपार्टिलस म्हणजे काय, स्टेम बोरर. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय, हॉपर बर्न सिम्पटम इन कॉटन इज ड्यू टू, ऑप्शन आहे बघा, व्हाईट फ्लाय, बी जासिड, सी स्पायडर, आणि ऑप्शन डी आहे आफिड. तर हॉपर बर्न सिम्पटम हे जनरली आपल्याला दिसून येतात हॉपर्समुळे किंवा जासिड्समुळे. ओके, लक्षात ठेवायचं, हॉपर बर्न दिसलं म्हणजे जासिड्स असलं तर जासिड, नाही तर हॉपर असलं तर हॉपर. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी जासिड्स. आणि व्हाईट फ्लाईज मुळे लीफ कर्ल डिसीज जो आहे, लीफ कर्ल इन कॉटन हा ट्रान्समिट होतो. कोणता ट्रान्समिट होतो, लीफ कर्ल इन कॉटन. ओके, लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन 2021 ला सुद्धा विचारलेला होता. अँटेना फाउंड इन बटरफ्लाय, आणि ऑप्शन आहे बघा, ए कॅपिटेड, बी क्लॅवेट, सी जेनिक्युलेट, आणि ऑप्शन डी आहे स्टायलेट. आता तुम्हाला फार कन्फ्युजन असेल की बटरफ्लायचा अँटेना टाइप वेदर इट इज कॅपिटेड ऑर क्लॅवेट. तर बघा,
जर महाराष्ट्राची एक्झाम असेल, ओके, मी तर म्हणेल की तुम्ही क्लॅवेटच लक्षात ठेवा म्हणून. कारण की जे आपली परभणी युनिव्हर्सिटी आहे, VNMKV, ओके, VNMKV परभणी, तर परभणी विद्यापीठातील जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टने एक बुक जे आहे, ऑब्जेक्टिव्ह बुक, पर्टिक्युलरली एंटमॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह बुक जे आहे ते त्यांनी एक बुक जी आहे ती पब्लिश केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आन्सर दिले आहे क्लॅवेट. म्हणून तुम्ही असं समजून चला, कॅपिटेट कशाचा आहे, बीटलचा अँटिना आहे. ओके, बीटलचा आहे. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे, मलाच नाही सायंटिस्टला सुद्धा कन्फ्युजन आहे, पण आपल्याला त्याच्यामधला काहीतरी एक सुवर्ण मध्य साधा लागेल, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे, क्लॅवेट. कारण काय की आपल्याला कुणी सांगितलेलं आहे, या VNMKV चे जे सायंटिस्ट आहे त्यांनी क्लॅवेट हे आन्सर दिलेलं आहे, म्हणून आपण क्लॅवेट हे कन्सिडर करून चालूया. ओके, देन आहे जेनिक्युलेट. जेनिक्युलेट टाइप ऑफ अँटिना जनरली आपल्याला पाहायला मिळतो वेव्हल्स मध्ये, त्यानंतर हनीबी मध्ये, हनीबी, अँट मध्ये आणि वास्प मध्ये काय असतो, जेनिक्युलेट टाइप ऑफ अँटिना प्रेझेंट असतो. आणि स्टायलेट जो आहे, स्टायलेट अँटिना जनरली हा पाहायला मिळतो जासीड मध्ये, हावर फ्लाईज मध्ये. ओके, हावर फ्लाईज, ओके, हावर फ्लाईज मध्ये पाहायला मिळतो स्टायलेट. Then next question बघा, ग्रासी स्टन डिसीज इन राईस इज ट्रान्समिटेड बाय, ऑप्शन ए आहे ग्रासहॉपर, ज्याला आपण म्हणतो हायग्रोग्लायपस बॅनियन, देन आहे GLH ग्रीन लीफ हॉपर नेपोटिक स्पीसीज, देन ऑप्शन सी आहे ब्राउन लीफ हॉपर, ब्राउन प्लांट हॉपर ज्याचं नाव आहे नीला पर्वता ल्यूजेन, व्हाईट ब्लॅक प्लांट हॉपर जो की आपला सोगाडेला क्रुसिफेरा. तर राईस स्टन डिसीज, ग्रासी स्टन डिसीज, आता कन्फ्युज बघा तुम्हाला याच्यामध्ये होतं GLH आणि BPH मध्ये. तर GLH जो आहे हा कोणता डिसीज ट्रान्समिट करतो, तर टुंग्रो व्हायरस. ओके, कोणता, टुंग्रो व्हायरस जो आहे तो ट्रान्समिट करत असतो, टुंग्रो बॅसिलस व्हायरस आणि टुंग्रो सबटिलिस व्हायरस हे कोण ट्रान्समिट करत असतं, GLH. आणि ब्राउन प्लांट हॉपर कोणता डिसीज ट्रान्समिट करतात, तर ग्रासी स्टन डिसीज. आता बघा, GLH टुंग्रो व्हायरस, त्याच्यानंतर येल्लो डॉर्फ जो आहे, येल्लो डॉर्फ डिसीज जो आहे, येल्लो डॉर्फ डिसीज सुद्धा कोण ट्रान्समिट करत असते, GLH. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आपलं, BPH, ब्राउन प्लांट हॉपर ग्रासी स्टन डिसीज, ज्याच्यामुळे कोणते सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात, हॉपर बर्न सिम्पटम. ओके, कोणते, हॉपर बर्न सिम्पटम जे आहे ते राईस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, राईस फील्ड मध्ये. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डॅश 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 टाइप ऑफ प्युपा फाउंड इन हाऊस फ्लाय, आणि ऑप्शन आहे बघा एक्सरेट, ऑप्स्टेक, ऑप्शन सी कोएक्टरेट आणि ऑप्शन डी आहे क्रायसॅलिस. तर बघा, प्युपाचे 3 मेन टाइप पडतात, तर डेक्टेशियस, अडेक्टेशियस ते तर पडतातच, पण याच्यामध्ये आपण बघू, याच्यामध्ये 3 टाइप पडतात, ते असतात एक्सरेट, देन येतं ऑप्टेक्ट, आणि तिसरं येतं कोएक्टरेट. ओके, आता एक्सारेट जो आहे हा जनरली बीटलचा जो प्युपा आहे तो कोणता असतो, एक्सारेट प्युपा असतो. वास्पचा जो प्युपा असतो तो कोणता असतो, एक्सारेट असतो. ऑप्टेकचे 3 टाइप पडतात, कोणता, तर बघा, मॉथ प्युपा जो आपल्याला सॉइल मध्ये पाहायला मिळतो तो कोणता असतो, ऑप्टेक प्युपा असतो. त्याच्यानंतर क्रायसॅलिस, क्रायसॅलिस म्हणजे काय की बटरफ्लायचा जो प्युपा आहे आपल्याला असा लटकताना जो दिसतो. ओके, जनरली बटरफ्लायचा असा क्रीम मास्टर वगैरे लागलेला असते, ते काय असतो, क्रायसॅलिस असतो. देन असतो ट्रुम्बलर, काय असतो, ट्रुम्बलर हा कोणाचा प्युपा असतो, हा असतो मॉस्किटोचा प्युपा. ओके, कुणाचा असतो, मॉस्किटोचा प्युपा. आणि कोएक्टरेट म्हणजे काय की जे लार्वल स्किन आहे ती स्किनच स्वतःला गुंडाळून घेतात, तर ते तो कोएक्टरेट प्युपा आपल्याला जनरली कशामध्ये पाहायला मिळतो, तो पाहायला मिळतो हाऊस फ्लाय मध्ये. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन्सेक्ट आर, आणि ऑप्शन आहे बघा, ए पॉयकिलोथर्मिक, बी एक्झोथर्मिक, ऑप्शन डी एंडोथर्मिक आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबोव. तर इन्सेक्ट जे आहे हे जनरली पॉयकिलोथर्मिक अॅनिमल आहेत, यांनाच आपण काय म्हणतो, कोल्ड ब्लडेड अॅनिमल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, कोल्ड ब्लडेड अॅनिमल सुद्धा म्हणतो. आणि याच्यामध्ये जे आहे जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर रेग्युलेट करण्याची ॲबिलिटी जी आहे ती नसते. म्हणून जनरली तुम्ही बघत असाल की सडन टेम्परेचर इन्क्रीज झालं तर इन्सेक्ट वरती लगेच अफेक्ट होतो, सडन डिक्रीज झालं इन्सेक्ट वरती त्याचा मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून इन्सेक्ट काय आहेत, पॉयकिलोथर्मिक अॅनिमल आहेत. ओके,
देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वीन ऑफ जेनेटिक्स आणि ऑप्शन आहे बघा ए अपिस मेलिफेरा, बी ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर, ऑप्शन डी आहे मस्का डोमेस्टिका आणि ऑप्शन सी काय अपिस सेरेना इंडिका. तर अपिस मेलिफेरा आपण मागेच बघितलं काय आहे, युरोपियन हनीबी आहे. काय आहे, युरोपियन हनीबी. ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर जी आहे हे पोमॅन्स फ्लाय सुद्धा म्हणतो आपण हिला. मस्का डोमेस्टिका म्हणजे आपली हाऊस फ्लाय आणि अपिस सेरेना इंडिका म्हणजे काय तर इंडियन हनीबी. ही काय आहे, इंडियन हनीबी. इंडियन हनीबी. तर बघा क्वीन ऑफ जेनेटिक्स कुणाला म्हणतात तर ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर. का बरं, कारण की जसं पी आहे जेनेटिक्स मध्ये जो पूर्ण जेनेटिक्स आहे, इनहेरिटन्स जे आहे मेंडेलनी शोधून काढलं होतं कशामध्ये, पी मध्ये. तर जे आपलं वटाणा आहे त्याच्यामध्ये कशी शॉर्ट लाईफ सायकल होती, त्याच्यानंतर शॉर्ट लाईफ सायकल, लाईफ स्पॅन जो आहे तो एकदम शॉर्ट, त्याच्यानंतर कुठंच कॉन्ज्युगेशन लिंकेज वगैरे दिसून येत नाही, त्याचे जे जीन आहेत ओके ते एकदम सेपरेट आउट आहेत आणि अभ्यास करायला इझी जाते, म्हणून ड्रोसोफिला मेलॅनोगास्टरला काय म्हणतात क्वीन ऑफ जेनेटिक्स. आणि वर्क सुद्धा याच्यावर खूप झालेलं आहे. जसं मेज मध्ये खूप वर्क झालेला आहे तसं इन्सेक्ट मध्ये जर म्हटलं तर ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर. सेकंड नंबर कुणाचा लागतो तर सेकंड नंबर लागतो आपल्या सेरिकल्चरचा. ओके, सेकंड नंबर काय लागतो, मलबेरी सिल्कवॉर्म जी आहे, सिल्कवॉर्म जी आहे तिचा नंबर लागतो. त्यावरतीही खूप वर्क झालेलं आहे. पण फर्स्ट कोण आहे, ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्टराईल मेल इन्सेक्ट टेक्निक ऑफ इन्सेक्ट कंट्रोल गिवन बाय, आणि ऑप्शन आहे बघा बुशलँड, हायमेन, निपलिंग आणि ऑप्शन डी आहे बोथ ए अँड बी. तर बघा हायमेन जे आहे यांनी ब्रॉड क्लासिफिकेशन दिलं होतं अॅनिमल किंगडमचं. ओके, कशाचं, अॅनिमल किंगडमचं. अॅनिमल किंगडमचं ब्रॉड क्लासिफिकेशन जे आहे ते दिलं होतं. बुशलँड आणि निपलिंग यांनी काय दिली होती, स्टराईल मेल इन्सेक्ट टेक्निक दिली होती. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे, कधी दिली होती, 1937 मध्ये. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन्सेक्टिसाइड ऍक्ट केम इन टू एक्झिस्टन्स. बघा आता क्वेश्चन पुढचे सुरू झाले 2014 चे. आता तुम्ही बघसाल की 2012 पेक्षा लेवल थोडी 2013 ची हार्ड होती, त्याच्यापेक्षा 2014 ची थोडी इन्क्रीज होत होत जात आहे. इन्सेक्टिसाइड केम इन टू एक्झिस्टन्स आणि ऑप्शन आहे बघा 1966, 1968, 1971 आणि 1972. तर इन्सेक्टिसाइड ऍक्ट जो आहे हा कधी आला होता तर हा आला होता 1968 मध्ये. आणि तो इनॅक्टेड कधी झाला होता, इनॅक्टेड कधी झाला होता तर 1971 मध्ये. ओके, आता बघा याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले. चेंजेस कसे तर 2008 ला काय झालं होतं, पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल. काय आहे, पेस्टिसाइड मॅनेजमेंट मॅनेजमेंट बिल जे आहे ते पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल जे आहे सादर करण्यात आलं होतं, पण त्याच्यावर अंमलबजावणी 2020 ला झाली. 2020 ला हा याचं अमेंडमेंट 1992 ला सुद्धा आहे. 2020 ला हे पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल काय झालं, अप्रूव्ह झालं. हे काय झालं, अप्रूव्ह झालं. अप्रूव्ह झाल्यानंतर आता जो आहे इन्सेक्टिसाइड ऍक्ट जो आहे हा पूर्णतः याला म्हणजे आपण जसं म्हणतो की आधी पीएफए होता, आता पीएफएचं कन्व्हर्जन, सॉरी, जसं आता गॅट आहे ओके, जनरल अग्रीमेंट तारिफ्स अँड ट्रेड, हे 1948 मध्ये 48 ची एक ही होती. तर तिचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, पूर्ण WTO मध्ये झालं आहे. बरोबर आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जसं प्लॅनिंग कमिशनचं नाव आता आपण वेगळं केलं आहे, त्याचं नाव काय, नीती आयोग. तसं हा इन्सेक्टिसाइड ऍक्ट पूर्ण हा काय झाला आहे आता, पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल म्हणून नव्याने उदयास आलेला आहे. त्याचं नाव काय, 2020 नाव काय आहे, पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल. ओके, पण याचं एक्झिस्टन्स कुठं आहे, 1968. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. आणि जो इनॅक्टेड झाला होता, इनॅक्टेड झाला होता तो कधी झाला होता, 1971 ला. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डीडीटी वॉज डिस्कवर्ड बाय, आणि ऑप्शन आहे बघा ए पॉल मुरल, बी फॅराडे, सी लिंडेन आणि ऑप्शन डी आहे ऑथमर झेडलर. तर बघा डीडीटी डिस्कवर्ड केली होती ऑथमर झेडलर नावाच्या सायंटिस्टनी 1874 मध्ये. 1939 मध्ये त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या होत्या. कुणी प्रॉपर्टीज शोधून काढल्या होत्या, कुणी पॉल मुररनी. त्यानंतर जे आपला HCS हायड्रोक्लोरो जो कार्बन आहे ज्याला आपण लिंडेन असं म्हणतो. ओके, लिंडेन किंवा आपण त्याला BHC पावडर असं म्हणतो. काय, BHC पावडर, BHC ज्याला म्हणतो ते कोण शोधून काढलं होतं, 1825 मध्ये फॅराडेने. ओके, आणि त्याची जी आहे त्याच्या प्रॉपर म्हणजे लिंडेन जे आहे
लिंडेन त्याचे आयसोमर जे आहे, आयसोमर कोणी शोधून काढले होते? लिंडेन नावाच्या सायंटिस्टने काढले होते. ओके, देन आहे इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी ऑफ डीडीटी इज गिवन बाय. तर करेक्ट आन्सर काय आहे? पॉल मुलर. आणि जर डिस्कवर जर म्हटलं तर कोण? ऑथमर जेटलर. ऑप्शन डी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिस्टमिक इन्सेक्टिसाइड इज, आणि ऑप्शन आहे ए मोनोक्रोटोफॉस, बी एंडोक्साकार्प, सी रोटेनॉन आणि ऑप्शन डी आहे इमिडाक्लोप्रिड. तर बघा आता सिस्टमिक इन्सेक्टिसाइड म्हणजे नेमकं काय? तर सिस्टमिक इन्सेक्टिसाइड असं असतं की बघा आता हे पर्टिक्युलर आपलं क्रॉप आहे. ओके, ही आपली क्रॉप कॅनॉपी आहे, यावर जर आपण सिस्टमिक इन्सेक्टिसाइड फवारलं तर काय होते की हे पानांतून, आता पान असेल, फुल असेल, पाना फुलातून हे काय होते? ट्रान्समिट होते पूर्णतः. जर सॉइल वरती सुद्धा पडलं तर हे काय जाते? पाण्याच्या माध्यमातून रूट्स मध्ये जाते आणि पूर्ण जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये हे फळते. याला काय म्हणतात? सिस्टमिक इन्सेक्टिसाइड. हे असं नाही आहे की जर समजा इन्सेक्ट टच मध्ये असला, इन्सेक्ट टच मध्ये असला तरच मरेल, जसं की कॉन्टॅक्ट सारखं, की कॉन्टॅक्ट मध्ये आला तरच मरेल. स्टमक म्हणजे काय की त्याच्या पोटात गेलं, त्याने खाल्लं तरच मरेल, तसं नाही. हे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड पूर्ण नभानभात जे आहे क्रॉपच्या जाते. ओके, तर मोनोक्रोटोफॉस जे आहे, मोनोक्रोटोफॉस जनरली बघा नर्व इन्सेक्टिसाइड आहे. काय? नर्व इन्सेक्टिसाइड आहे. याला आपण कॉन्टॅक्ट अँड स्टमक इन्सेक्टिसाइड म्हणू. त्याला आहे एंडोक्साकार्प, जे की ऑक्सिडायझिन कंपाऊंड आहे. ओके, त्याला आहे रोटेनॉन. रोटेनॉन काय आहे? एक फिश पॉइझन आहे, जे की डेरिस इलिप्टिका पासून जे आहे आपण एक्स्ट्रॅक्ट करत असतो. हे काय आहे? एक बॉटॅनिकल आहे. हे काय आहे? एक बॉटॅनिकल आहे. आणि इमिडाक्लोप्रिड हा काय आहे? एक सिस्टमिक पॉइझन आहे. निओनिकोटिनिक कंपाऊंड आहे. काय? निओनिकोटिनिक कंपाऊंड आहे इमिडाक्लोप्रिड. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, थ्रिप्स इज अन एक्झाम्पल ऑफ ऑर्डर, आणि ऑप्शन आहे ए हेमिप्टेरा, बी कोलिओप्टेरा, थायसनोप्टेरा आणि डिप्टेरा. हेमिप्टेरा मध्ये कोण येते? तर हेमिप्टेरा मध्ये येते बघा आफिड, जासिड, व्हाईट फ्लाय, स्केल इन्सेक्ट, त्यानंतर मिलीबग. हे कशामध्ये येतात? सगळे हे येतात हेमिप्टेरामध्ये. कोलिओप्टेरामध्ये कोण कोण येतं? तर कोलिओप्टेरामध्ये येतात बीटल आणि बबल्स. ओके, त्यानंतर थायसनोप्टेरामध्ये काय येतं? तर थ्रिप्स. ओके, थायसनोप्टेरामध्ये काय येतं? थ्रिप्स. आणि डिप्टेरामध्ये काय येते? हाऊस फ्लाय. आपण आधीच बघितलं. ओके, तर इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सरगम मेज फ्लाय हायबरनेट इन लार्वल स्टेजेस इन विंटर, आणि ऑप्शन आहे बघा इनसाइड कॉक, इनसाइड स्पाइकलेट, इनसाइड टिलर आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव. तर सरगम मेज फ्लाय हे जनरली स्पाइकलेट वरती फीड करते आणि तिथंच हायबरनेट करते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी, इन स्पाइकलेट्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टू प्रिव्हेंट द डॅश डॅश द डॅमेज बॅगिंग इज डन. बघा ही बॅगिंग जी आहे जनरली सिट्रस असेल, सिट्रस फॅमिली क्रॉप मध्ये केल्या जाते. तर कशाचं अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी? तर ऑप्शन आहे बघा ए सिट्रस बटरफ्लाय, फ्रूट सकिंग मॉथ, लीफ मायनर, ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. सिट्रस बटरफ्लाय आणि लीफ मायनर ह्या लीव्स वरती फीड करतात. ओके, बॅगिंग कशाची करतात? फ्रूटची. तर हे कशाचं? याचं करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन बी, फ्रूट सकिंग मॉथ. सिट्रस बटरफ्लाय कशावरती फीड करते? लीव्स वरती फीड करते. लीफ मायनर सुद्धा कशावरती फीड करते? लीव्स वरती फीड करते. फ्रूटला जास्तीत जास्त त्रास कशाचा होतो? फ्रूट सकिंग मॉथचा. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पल्स बिटल डॅमेजिंग स्टेज इज, आणि ऑप्शन आहे ए निम्फ, बी ग्रब, सी ग्रब अँड अडल्ट आणि ऑप्शन डी आहे ओनली अडल्ट. तर पल्स बिटल जे आहे, पल्स बिटलचा ग्रब अँड अडल्ट जो आहे तो डॅमेज करत असतो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हॅम्युलेट विंग आर प्रेझेंट इन, आणि ऑप्शन आहे ए हेपॅलिएड मॉथ, ऑप्शन बी फ्रूट सकिंग मॉथ, ऑप्शन सी बी आणि ऑप्शन डी आहे मेकोप्टेरा. तर बघा हेपॅलिएड मॉथ जे आहे जनरली याच्यामध्ये जुगेट टाइप जे आहे आपल्याला दिसून येते. कोणतं विंग कपलिंग ॲपरेटस दिसून येते? जुगेट. फ्रूट सकिंग मॉथ मध्ये फ्रेनेट. कोणतं दिसून येते? फ्रेनेट. बीज मध्ये हॅम्युलेट. कोणतं दिसून येते? हॅम्युलेट. मेकोप्टेरामध्ये जुगो फ्रेनेट. कोणतं दिसून येते? जुगो फ्रेनेट. ओके, आणि एक राहिलं ते म्हणजे एम्प्लेक्झिफॉर्म. हे कशामध्ये दिसून येते? एम्प्लेक्झिफॉर्म दिसून येते बटरफ्लाय मध्ये. कशामध्ये दिसून येते? बटरफ्लाय मध्ये. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट ही घेऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आता बघा 2017चे क्वेश्चन आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन काय बघा, डॅश 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 इज द फील्ड अँड स्टोरेज पेस्ट, आणि ऑप्शन आहे बघा ए कोकोनट ब्लॅक हेडेड कॅटरपिलर, ऑप्शन बी आहे पोटॅटो ट्युबर मॉथ, ऑप्शन सी आहे कोलोराडो पोटॅटो पिटल आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबोव. तर बघा पोटॅटो ट्युबर मॉथ जो आहे हा फील्ड वरतीही अटॅक करतो आणि स्टोरेज मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. असा आणखी कोण आहे?
तर स्वीट पोटॅटो विल कोण आहे? स्वीट पोटॅटो विल, स्वीट पोटॅटो विल. त्यानंतर पल्स बिटल, पल्स बिटल हे काय आहेत? हे फील्ड मध्येही दिसून येतात आणि स्टोअर कंडिशन मध्ये सुद्धा दिसून येतात. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मिथिल युजनॉल यूज टू कंट्रोल, आणि ऑप्शन आहे बघा ए मेडिटेरियन फ्रूट फ्लाय, ऑप्शन बी मेलॉन फ्रूट फ्लाय, आणि ऑप्शन सी आहे ओरिएंटल फ्रूट फ्लाय, आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. बघा मिथिल युजनॉल बघितलं की आपल्याला माहिती आहे फ्रूट फ्लाय, आपण लगेच म्हणतो की फ्रूट फ्लाय, पण जे आता तुम्ही क्वेश्चन बघत असाल, आताचे जे क्वेश्चन जर बघितले तर क्वेश्चन हा इझी असतो, फक्त तुम्हाला कन्फ्युज होतं, ते कन्फ्युजिंग असतात ते ऑप्शन्स. ओके, तर बघा जी आपली मेडिटेरियन फ्रूट फ्लाय आहे त्यासाठी काय यूज करतात? ट्रिमेडिव ल्यूर यूज करतात. कोणता ल्यूर यूज करतात? ट्रिमेडिव ल्यूर यूज करतात. ओके, मेलॉन फ्रूट फ्लाय साठी कोणता यूज करतात? तर सीव ल्यूर यूज करतात. ओके, कोणता ल्यूर यूज करतात? सीव ल्यूर यूज करतात. आणि ओरिएंटल फ्रूट फ्लाय साठी कोणता असतो? तर मिथिल युजेनॉल. ओके, मिथिल युजेनॉल. ओरिएंटल फ्रूट फ्लाय म्हणजे कोणती आपली? तर बॅक्ट्रोसेरा डोर्साटा, बॅक्ट्रोसेरा डोर्साटा. ओके, ऑप्शन डी हे तर यूज नाही शकत, हे लक्षात ठेवा. मेडिटेरियन ट्रिमेडिरियल, मेलॉन सिवल्यूर, आणि ओरिएंटल मिथिल युजेनॉल. ओके, हे काय आहे? ऍज अ अट्रॅक्टंट म्हणून काम करतात. हे काय करतात? ऍज अ अट्रॅक्टंट म्हणून काम करतात, अट्रॅक्टंट म्हणून काम करतात. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सायंटिफिक नेम ऑफ ब्लॅक इन्सेक्ट इज, आणि ऑप्शन ए आहे बॉम्बॅक्स मोराय, मेलिपोना इरिडिपिनिस, ऑप्शन सी अपिस सेरेना इंडिका, आणि ऑप्शन डी आहे लॅसिफेरा लाका. बॉम्बॅक्स मोरी हे कशाचं नाव आहे? तर मलबेरी सिल्कवर्मचं नाव आहे. कशाचं नाव आहे? मलबेरी सिल्कवर्म, सॉरी मलबेरी सिल्कवर्म. मेलिपोना इरिडिपिनिस, ट्रायगोना इरिडिपिनिस हे कशाचं नाव आहे? तर ही आहे हनीबीचं नाव आहे. ओके, कशाचं नाव आहे? हनीबी, जी मेलिपोना स्पीसीज आहे एक. त्यानंतर अपिस सेरेना इंडिका, इंडियन हनीबी, हिचं नाव काय? सॉरी, इंडियन हनीबी, इंडियन हनीबी. त्यानंतर आहे लॅसिफेरा लॅका, लॅसिफेरा लॅका नाव कोणाचं आहे? लॅक इन्सेक्टचं नाव आहे. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हायबरनेशन ऑफ विंग बोलवर्म टेक्स प्लेस इन, आणि ऑप्शन आहे इनसाइड द बॉल, विदिन द फ्लोरेट, ऑप्शन सी सीड और सॉइल, आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर बघा जनरली आपली जी ही आहे पिंग बोलवर्म, हे काय करते? पिन हेड साइज पिन हेड साइज जे आहे होल आपल्याला याच्यामध्ये बोल वरती दिसून येतात, आणि लार्वी जे आहे डॅमेज वर बॉलमध्ये डॅमेज करते. लोक्यूल डॅमेज जे आहे सुद्धा कशामुळे दिसून येतात? पिंक बोलवर्म मध्ये दिसून येतात. आणि रोसेटी फ्लॉवर, कोणतं फ्लॉवर? रोसेटी फ्लॉवर स्टेज ही कशामुळे येते? तर पिंक बोलवर्म मुळे येते. ओके, आणि हायबरनेशन जे आहे, हायबरनेटिंग लार्वा आपल्याला जनरली ही बोल्स मध्ये दिसून येते, फ्लोरेट मध्ये दिसून येते, आणि सॉइल मध्ये दिसून येते. म्हणून करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. देन नेक्स्ट आहे HNPV ऍक्ट ऍज अ हेलिकॉप्टर आर्मेचरला न्यूक्लियोटाइड पॉलिहायड्रोसिस व्हायरस जो आहे, इट ऍक्ट ऍज अ ऑप्शन ए कॉन्टॅक्ट पॉइझन, स्टमक पॉइझन, फ्युमिगंट और सिस्टमिक पॉइझन. तर बघा HNPV जे आहे हा एक काय आहे? एक स्टमक पॉइझन म्हणून काम करते. स्टमक पॉइझन म्हणून काम कसं करते? तर बघा हे जे काय आहेत हे NPV चे पॉलिहायड्रा असतात. हे काय असतात? पॉलिहायड्रा असतात. हे काय करतात? आता जेव्हा हेलिकॉप्टर पार्मिजरा म्हणजे पॉड बरर जेव्हा चिकपी वरती फीड करत असेल, तर हे पॉलिहायड्रा आधीच कशावरती असतात? लिव्हज वरती असतात. मग लिव्हज वरती किंवा पॉड वरती असतात. मग याने इंजेस्ट केले, इंजेस्ट केल्यानंतर विथ दी हेल्प ऑफ माउथ हे फोरगट मध्ये जातात. फोरगट मधून ते काय करतात? ते मिडगट मध्ये एंट्री घेतात. मिडगट मध्ये एंट्री घेतात. मिडगट काय असतो? जनरली अल्कलाइन नेचरचा असतो. ओके, अल्कलाइन पीएच असतो. तिथं आपल्याला वेगवेगळ्या इपिथेलियल सेल जे आहे, मिडगट सेल किंवा याला काय म्हणतो आपण? इपिथेलियल सेल जे आहे ह्या दिसून येतात. मग हा पॉलिहायड्रा काय करतो? हा अल्कलाइन पीएच जो आहे या पीएच मध्ये काय करतो तो, आणि त्याची अल्कलाइन पीएच मध्ये पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जातो, आणि जे पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन असते मिडगटचं त्याला काय करतो? ब्रेकडाऊन करतो, आणि पॉलिहायड्रा या मिडगट जे आपले इपिथेलियल सेल आहेत याच्यामध्ये इन्सर्ट करतो आणि स्वतःचं प्रोडक्शन सुरू करतो. म्हणून जनरली जे आपण HNPV हे काय म्हणतो आपण? एक स्टमक पॉइझन आहे असं कन्सिडर करतो, कारण हे अटॅक कशावरती करतात? तर पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन वरती अटॅक करतात, आणि पूर्ण स्टमक म्हणजे ते कोथळाच बाहेर करतात. ती काय करतात? त्याच्या स्टमक वरती अटॅक करतात. काय? एक स्टमक पॉइझन आहे. स्टमक मध्ये गेल्यानंतर, इंजेस्ट केल्यानंतरच काय होतो?
ही जी हेलिकॉर्प आहे हिला डॅमेज जनरली आपल्याला HNPV मुळे दिसून येतो. नाहीतर याच्या स्किनवरती पडून अर्थ नाही. जेव्हा तिने इंजेस्ट केलं तेव्हाच त्याचा इफेक्ट जो आहे आपल्याला दिसून येतो. फ्युमिगंट म्हणजे काय की आपलं जे व्हेपर प्रेशरने फ्युमिगंट ऍक्शन वगैरे याची दिसून येत नाही. सिस्टमिक पॉइझन सुद्धा हे नाही आहे. सिस्टमिक पॉइझनची आपण डेफिनेशन आधीच बघितलेली आहे. हे बघा, याच्यामुळे जनरली आपले जी चिकपीमध्ये जी हेलिकॉर्प आर्मेचर आहे ते त्याच्यामध्ये काय होते की ट्री टॉप डिसीज जो आहे, आपण ट्री टॉप डिसीज ज्याला आपण कसं म्हणतो, जेव्हा हा व्हायरस पूर्ण इंजेस्ट होतो लार्वीमध्ये, ती लार्वी काय करते अप्पर पोर्शनला जाते क्रॉपच्या आणि तिथं जाऊन अशी लटकलेली हँग आउट झालेली आपल्याला दिसते, म्हणून याला काय म्हणतो आपण ट्री टॉप डिसीज असं म्हणतो. हे बघा इथं जे आहे तुम्हाला ब्लॅक पॅचेस दिसत असेल तर हा अटॅक हे कशामुळे आहे तर NPV मुळे आहे. हे काय करतं, जे पेरिट्रोपिक मेम्ब्रेन रप्चर करतं आणि मिडगट सेलची जी ऍक्टिव्हिटी आहे ती स्टॉप करतं. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मेटाहाल्डिहाइड इज आणि ऑप्शन आहे ए ॲव्हिसाइड, बी रोडेंटिसाइड, सी मोलुस्किसाइड आणि डी आहे मायटिसाइड. तर मेटाहाल्डिहाइड हे जे आहे आपण जनरली कशासाठी यूज करत असतो, स्नेल अँड स्लग साठी यूज करत असतात. किती 5% मेटाहाल्डिहाइड स्नेल आणि स्लग साठी, म्हणून याला काय म्हणतो आपण मोलुस्किसाइड. स्नेल आणि स्लग हे जनरली कोणत्या याच्यामध्ये येतात फायलामध्ये, मोलुस्कामध्ये, म्हणून त्याला म्हणतो मोलुस्किसाइड. रोडेंटिसाइड आपण जनरली यूज करतो रॅट साठी. ओके, ब्रोमोडायलॉन असेल, लक्षात ठेवा ब्रोमोडायलॉन असेल, त्यानंतर ब्रोमोडायलॉन, त्याच्यानंतर स्ट्रॅचिनाइन हे एक्झाम्पल कशाचे आहेत, रोडेंटिसाइडचे. ॲव्हिसाइड जे आहे हे जनरली आपण बर्ड साठी यूज करत असतो आणि मायटिसाइड जनरली आपण कशासाठी यूज करतो, माइट साठी यूज करतो. सल्फर जे आहे, वेटेबल सल्फर जे आहे ऍज अ मायटिसाइड म्हणून यूज करतात, किंवा केल्थेन जे आहे, केल्थेन एक बेस्ट प्रोडक्ट आहे माइट साठी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मुर्डा आर बोडक्या सिम्पटम इन चिली कॉज बाय, आणि ऑप्शन आहे बी माइट, थ्रिप्स, आफिड, जासिड. बघा थ्रिप्स मुळे काय येते तर रॅट टेल सिम्पटम येतात. रॅट टेल सिम्पटम, त्यानंतर अपवर्ड कर्लिंग आणि हे रॅट टेल सिम्पटम नंतर काय होतात, मुरडा किंवा बोडक्या सिम्पटम आपण त्याला मराठीत असं म्हणत असतो. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी, थ्रिप्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉइल सोलरायझेशन इज द मेथड ऑफ निमॅटोड कंट्रोल, आणि ऑप्शन आहे ए कल्चरल, फिजिकल, सी मेकॅनिकल आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबोव. सॉइल सोलरायझेशन म्हणजे विथ दी हेल्प ऑफ सनलाइट. ओके, सनलाइट म्हणजे आपण याला काय करतो, हीट देतो. ही काय आहे, एक फिजिकल मेथड आहे. कोणती मेथड आहे, फिजिकल मेथड, म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत आहोत, अबायोटिक फॅक्टर जे आहे ते मॅनेजमेंटसाठी अबायोटिक फॅक्टर वापरत आहोत. तर कोणती कंट्रोल मेजर आहे, फिजिकल कंट्रोल. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी, फिजिकल. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बायोलॉजिकल मेथड कंट्रोल ऑफ पार्थेनियम वीड इज, ऑप्शन ए आहे बघा झायगोग्रामा बायकोलराटा, सिंक्रोनस लुटुलेन्सिस, आणि ऑप्शन सी आहे इपिब्लेमा स्टेरुनाना, आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दीज. बघा आता आपण काय करतो, झायगोग्रामा बायकोलराटा दिसलं आपण ऑप्शन ए टिक करतो आणि समोर जातो, पण पार्थेनियम वीडचे बायोलॉजिकल कंट्रोल एजंट हे तिन्ही सुद्धा आहेत, म्हणून करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. ओके, तर आता बघा, आता क्वेश्चन आहे 2018 चे. क्रायसोपा इज, ऑप्शन काय, क्रायसोपा इज, ऑप्शन आहे ए प्रिडेटर, बी पॅरासाइट, सी प्रोटेलियन पॅरासाइट, आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. तर क्रायसोपा काय आहे, क्रायसोपा हा एक प्रिडेटर आहे. प्रिडेटर म्हणजे काय तर बघा, प्रिडेटर हा एक असा कन्सेप्ट असतो की एक इन्सेक्ट, प्रिडेटर म्हणजे काय, एक इन्सेक्ट, जो इन्सेक्ट काय करतो, आपली पूर्ण लाईफ सायकल हे मोर दॅन 4 to 5 म्हणजे मोर दॅन 4 to 5 किंवा आपण त्याला 50 इन्सेक्ट वरती काय करत असतो, कंप्लीट करत असतो, त्याला काय म्हणतो आपण, प्रिडेटर. ओके, त्याला काय म्हणतो आपण, प्रिडेटर. त्याची पूर्ण लाईफ सायकल जी आहे, आणि तो पूर्ण म्हणजे त्याची लाईफ सायकल जी आहे, फक्त हा लाईफ सायकल म्हणजे काय की त्याच्यावरती फूड वरती डिपेंड असतो. त्याची फूड जे आहे, जनरली हे प्रिडेटरचं फूड कोण असतं तर दुसरा एक कोणताही जीव असतो. ओके, लिव्हिंग थिंग असते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती हा डिपेंड असतो. ओके, पण त्याच्यावरती तो पूर्ण राहतो का, फक्त त्याच्यावरती त्याची उपजीविका भागवतो, त्याचं फूड म्हणून तो त्याला खातो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रिडेटर. आणि पॅरासाइट म्हणजे काय की पॅरासाइट हा असा कन्सेप्ट आहे
ह्या पॅरासाइट मध्ये काय होते की हा पॅरासाइट पूर्ण त्याची जी शेल्टर आहे, शेल्टर असेल, फूड असेल, सर्व काही ते काय कशाला समजतो, तो पर्टिक्युलर इन्सेक्ट आहे त्याला समजतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पॅरासाइट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, पॅरासाइट किंवा पॅरासिटॉइड आपणच त्याला म्हणत असतो. ओके, जनरली ट्रायचोग्रामा वगैरे जे आहे ते त्याला पूर्णतः फाळून टाकते, त्याची लाईफ सायकल पूर्ण त्याच्यावरती कंप्लीट करते आणि त्याला म्हणतो आपण पॅरासाइट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मँगो स्टोन व्हवेल प्युपेड सीन आणि ऑप्शन आहे पल्प ऑफ मँगो इनसाइड द स्किन ऑफ फ्रूट, ऑप्शन सी आहे स्टोन ऑफ मँगो आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दीज. तर मँगो स्टोन वेवेल जो आहे हा जनरली कशावरती फीड करतो, तो एंडोकार्प जो आहे, ओके, एंडोकार्प वरती फीड करतो, ज्याचा जो स्टोन आहे त्यावरती फीड करतो आणि तिथंच प्युपेशन सुद्धा करतो, म्हणून करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी स्टोन ऑफ मँगो. देन नेक्स्ट आहे मेलोडोगायनी स्पीसीज फ्रॉम गॉल्सॉन, ऑप्शन ए आहे स्टेम, लीव्स, रूट्स आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबोव. तर मेलोडोगायनी इनकॉग्निटा, जनरली मेलोडोगायनी स्पीसीज जे आहे हे काय आहे, हे आहे एक निमॅटोड. ओके, हा काय आहे, निमॅटोड आहे आणि निमॅटोड जनरली रूट्स वरती अटॅक करत असतात, म्हणजे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी रूट्स. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, हा क्वेश्चन 2018 ला सुद्धा आलेला आहे आणि 2019 ला सुद्धा आलेला आहे. तर बघा क्वेश्चन काय आहे, द स्टेज ऍट विच कंट्रोल मेजर शुड बी अप्लाइड. ओके, आणि ऑप्शन आहे EIL, ऑप्शन बी आहे डॅमेज बाउंड्री, ऑप्शन सी आहे GEP आणि ऑप्शन डी काय आहे ETL. आता EIL म्हणजे काय, तर इकॉनॉमिक इंजुरी लेवल. EIL म्हणजे काय, तर इकॉनॉमिक इंजुरी लेवल म्हणजे काय होते की स्मॉलेस्ट लेवल ऑफ इन्सेक्ट पॉप्युलेशन, काय इन्सेक्ट पॉप्युलेशन दॅट विल कॉज इकॉनॉमिक डॅमेज. म्हणजे काय की इन्सेक्ट खूप कमी आहेत पण काय करतात, इकॉनॉमिक डॅमेज कॉज करत आहेत. इकॉनॉमिक डॅमेज कॉज करत आहेत ग्रेटर दॅन 10% लॉस जो आहे तो आपल्या क्रॉपचा होत आहे, तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, इकॉनॉमिक इंजुरी लेवल गाठली, की त्याने काय केलं, EIL क्रॉस केली आपण असं म्हणत असतो. देन डॅमेज बाउंड्री म्हणजे काय, तर डॅमेज बाउंड्री म्हणजे की लोएस्ट लेवल कशाची, इन्सेक्टची लोएस्ट लेवल ऍट विच डॅमेज शुड बी मेजर, डॅमेज शुड बी मेजर्ड. म्हणजे डॅमेज बाउंड्री म्हणजे काय की हे एक लोएस्ट लेवल असते, त्या लोएस्ट लेवलवरती काय होते की आपण डॅमेज मेजर करू शकतो, त्याला काय म्हणतो पण डॅमेज बाउंड्री, की इथून काय होते की डॅमेज जो आहे तो स्टार्ट व्हायला सुरुवात होतो. देन येते जनरल इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय, GEP, जनरल इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय, तर GEP हे काय आहे, एक ऍव्हरेज याच्यामध्ये काय होते, ऍव्हरेज इन्सेक्ट पॉप्युलेशन ही काय असते, ही क्रॉप वरती प्रेझेंट असते पण काय असते, अनअफेक्टेड. याला काय म्हणतो पण जनरल इक्विलिब्रियम पोझिशन. आणि ETL म्हणजे काय, ETL म्हणजे स्मॉलेस्ट नंबर, काय म्हणतात ETL की पेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट विच कंट्रोल मेजर शुड बी अप्लाइड. म्हणजे काय की पेस्ट पॉप्युलेशन एवढी होते की तेव्हा आपल्याला कंट्रोल मेजर यूज करणं गरजेचंच असतं. जर आपण ह्या पेस्ट पॉप्युलेशनला इथं जर नाही कंट्रोल केलं तर हे काय होते, EIL म्हणजे इकॉनॉमिक इंजुरी लेवल क्रॉस करते आणि मेजर डॅमेज जो आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी ETL. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी ETL. ओके, एक मिनिट. The next question आहे तो बघा, मस्टर्ड इज यूज एज अ ट्रॅप क्रॉप इन कॅबेज फॉर द कंट्रोलिंग ऑफ, आणि ऑप्शन आहे ए कॅबेज हेड बोरर, बी कॅबेज लूपर, कॅबेज बटरफ्लाय आणि ऑप्शन डी काय आहे DBM म्हणजे डायमंड बॅकमॉथ. तर बघा कॅबेज मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो कोणत्या पेस्टचा असतो, तो असतो डायमंड बॅकमॉथचा. कशाचा असतो, डायमंड बॅकमॉथचा. आणि त्यासाठी मस्टर्ड हे काय करतात, ऍज अ ट्रॅप क्रॉप म्हणून यूज करत असतात. ओके, कोणता, डायमंड बॅकमॉथ, प्लुटेला झायलोस्टेला, याला काय म्हणतो आपण, प्लुटेला झायलोस्टेला. जनरली याला काय म्हणतो आपण, प्लुटेला झायलोस्टेला असं म्हणतो. आणि फील्ड कंडिशन मध्ये सगळ्यात जास्त BT रेजिस्टंट कोण असेल तर ती कोणती आहे, तर ती आहे प्लुटेला झायलोस्टेला. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डायजेशन ऑफ फूड इन इन्सेक्ट ऑकर ऍट, आणि ऑप्शन आहे बघा ए फोरगट, बी क्रॉप, सी मिडगट आणि ऑप्शन डी आहे हँडगट. तर डायजेशन हे स्टार्ट होतं मिडगट मध्ये. ओके, डायजेशन कुठं स्टार्ट होतं, जे बाईल ज्युसेस वगैरे असतील किंवा
वेगवेगळ्या ग्लँड जे आहे वेगवेगळे जे ज्यूस आहे ते सिक्रेट करतात. कशासाठी? डायजेशन परफॉर्म करण्यासाठी. फोरगट हे काय आहे? फक्त हे काय करते की क्रॉप जे आहे सॉरी जे आपलं फूड आहे त्या फूडला ब्रेक डाऊन करण्याचं काम आणि त्यांना मिड गट पर्यंत वाहून नेण्याचं काम जे आहे फोरगट करत असते. फोरगटचाच एक भाग आहे क्रॉप, ज्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो? फूड रिझर्वायर. जिथं काय केलं जाते? रिझर्वायर. जिथं काय केलं जाते? फूड जे आहे ते स्टोअर्ड करून ठेवलं जाते. ओके, म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, मिड गट. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाइंड गट परफॉर्म्स आणि ऑप्शन आहे ए रिप्रोडक्शन, बी रेस्पिरेशन आणि सी एक्सक्रीशन. ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर रिप्रोडक्शन हे जनरली ऍबडॉमिनल सेगमेंटला होत असते. ओके, 8th अँड 9th ऍबडॉमिनल 9th जिनॅटेला जो आहे ऍबडॉमिनल सेगमेंट जो आहे तिथं रिप्रोडक्शन होत असते. आणि रेस्पिरेशनसाठी इन्सेक्ट मध्ये रेस्पिरेशनसाठी रेस्पिरेशन सिस्टीम वेगळी आहे. तिथं काय असतात? स्पायरॅकल्स प्रेझेंट असतात. तिथं काय असतात? स्पायरॅकल्स प्रेझेंट असतात. डायजेशन हे मिडगट मध्ये होतं आणि एक्सक्रीशन हे हाइंडगट मध्ये होतं विथ दी हेल्प ऑफ माल्फिजियन टिब्यूल. विथ दी हेल्प ऑफ माल्फिजियन टिब्यूल. इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी, एक्सक्रीशन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हाईट स्ट्रिप्स ऑन द राईस इज ड्यू टू आणि ऑप्शन आहे EGLH, बी लीफ फोल्डर, ऑप्शन सी आहे गालमिज फ्लाय आणि ऑप्शन डी आहे येलो स्टेम बोरर. बघा, व्हाईट स्ट्रिप्स म्हणजे काय होते की आता याच्यामध्ये GLH तर येणार नाही, म्हणजे ग्रीन लीफ ऑफर जनरली काय करतो तर तो सेल्सॅप सक करतो. ओके, सेल्सॅप सक करतो आणि येलो डॉर्फ डिसीज किंवा येलोईंग वगैरे जे आहे त्याच्यामुळे दिसून येते. हा लीफ फोल्डर काय करतो? लीफ फोल्डर लीफ रोल करतो. ओके, लीफ रोल करतो आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? ओनियन लीफ स्टेज किंवा सिल्वर शूट जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला गॉलमेज मुळे दिसून येतं. आणि व्हाईट स्ट्रिप किंवा व्हाईट इयर हे सिम्पटम आपल्याला कशामुळे दिसून येतात? तर येलो स्टेम बोरर मुळे दिसून येतात. ओके, म्हणून करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी, येलो स्टेम बोरर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्केलेटनायझेशन ऑफ लिव्हज इन कॅस्टर इज ड्यू टू आणि ऑप्शन आहे मायथेम सेपॅरेटा, बी ॲग्रोटिस इप्सिलॉन, ऑप्शन डी आहे स्पोडोप्टेरा लिटोरा आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. तर बघा, मायथेमना सेपॅरेटा ही एक आर्मी वर्म आहे. ही काय आहे? एक आर्मी वर्म आहे. ही काय करते? बोरिंग पेस्ट आहे. ॲग्रोटिस इप्सिलॉन हा कटवर्म काय करतो? कटवर्म पूर्णतः म्हणजे ग्राउंड लेवल पासून डायरेक्ट कट करून टाकतो. ओके, क्रॉपला डायरेक्ट असं वाटतं की आपली फील्ड काय झाली आहे, हे ग्रेझिंग फील्ड जी आहे ती ॲग्रोटिस इप्सिलॉन मुळे दिसून येते. जे आहे स्पोडोप्टेरा लिटोरा काय करते? स्केलेटनायझेशन लिव्हचं पूर्ण फक्त त्याचे जे मिडरीप वगैरे जे आहे म्हणजे स्केलेटन सारखं अपिअरन्स जे आहे लिव्हचं ही शिल्लक ठेवते. त्याला काय म्हणतो आपण? स्केलेटनायझेशन ऑफ लिव्ह. करेक्ट आन्सर काय? स्पोडोप्टेरा लिटोरा. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आता हा क्वेश्चन बघा 2019 मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि 2022 मध्ये सुद्धा. क्वेश्चन काय आहे? विच अमंग द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ इन्सेक्ट लेग आणि ऑप्शन आहे कोस्टा, बी ट्रोकॅन्टर, सी स्केप आणि ऑप्शन डी आहे टिबिया. तर बघा, लेगचे पार्ट जर आपण डिस्कस केले तर सगळ्यात पहिला पार्ट येतो तो म्हणजे कोक्सा. कोक्साला लागून असतो ट्रोकॅन्टर. कोण असतो? ट्रोकॅन्टर. ट्रोकॅन्टरला लागून असतो फिमूर. फिमूर झाल्याच्या नंतर असतो टिबिया. ओके, टिबिया झाल्याच्या नंतर असतो टार्सस. कोण असतो? टार्सस. टार्सस नंतर असतो प्रीटार्सस. ओके, तर कॉस्टा सुद्धा हा काय आहे? फर्स्ट लेग सेगमेंट आहे. हा काय आहे? सॉरी, कॉस्टा आहे फर्स्ट लेग सेगमेंट. ट्रोकॅन्टर काय आहे? सेकंड लेग सेगमेंट. आणि स्केप हा कशाचा पार्ट आहे? हा आहे अँटिनाचा पार्ट आहे. हा कशाचा आहे? अँटिनाचा बेसल सेगमेंट आहे. आता फर्स्ट पार्ट किंवा याला आपण बेसल सेगमेंट सुद्धा म्हणू शकतो कॉस्टाला. ओके, टिबिया हा कशाचा पार्ट आहे? हा लेग सेगमेंट आहे, फोर्थ लेग सेगमेंट. थर्ड कोणता आहे? थर्ड आहे फिमूर. फिमूर ज्याला काय म्हणतो आपण? स्ट्रॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट पार्ट जो आहे इन्सेक्ट लेगचा तो कशाला म्हणतो आपण? फिमूरला म्हणतो. आणि स्केप हा पार्ट कशाचा आहे? अँटिनाचा. जर इन्सेक्ट अँटिना डिस्कस करायचं म्हटलं तर इन्सेक्ट अँटिनीमध्ये बघा स्केप येतं, स्केप नंतर येतं पेडिसेल, स्केप आणि पेडिसेल आणि फ्लॅजेला. तर हा काय असतो? एक बेसल सेगमेंट असतो स्केप म्हणजे. पेडिसेल मध्ये जॉन्सन ऑर्गन म्हणजे हिअरिंग ऑर्गन प्रेझेंट असतो आणि फ्लॅजेला हे 3 ते 11 हे म्हणजे इन्सेक्ट टू इन्सेक्ट वारी होत असतात. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन सी, स्केप. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन 2019 आहे बघा, क्लॅवेट अँटिना फाउंड इन. आपण आधीच बघितला हा कशाचा अँटिना आहे? बटरफ्लायचा. लॉंगिकॉर्न बिटल म्हणजे लॉंगिकॉर्न बिटल जनरली सेरेट टाइप ऑफ अँटिना जे आहे हे कशाचा दिसून येतो? लॉंगिकॉर्न बिटलचा आणि पल्स बिटलचा. ओके, पल्स बिटलचा. सिल्कवर्म मॉथ
सिल्कवर्म मॉथ जनरली दिसून येते बायपेक्टिनेट. कोणता? बायपेक्टिनेट. दोन्ही इकडून त्याला काय असतात, जसे पंखासारखं अपिअरन्स दिसून येते. ओके, पंखासारखं आपण त्याला काय म्हणतो, कोम शेप. मस्टर्ड सॉफ्टफ्लाय हा काय असतो, पेक्टिनेट. याला काय असतं, एकच कोम, एकाच इकडून, जसा आपला कंगवा असतो, जसा आपला कोम असतो, एका इकडूनच त्याला काय असतात, आपण त्याला हेअर्स म्हणू किंवा दाते म्हणून, तर ते एका इकडूनच असतात, त्याला पेक्टिनेट. मस्टर्ड सॉफ्टफ्लाय दोन्ही इकडून असलं तर बायपेक्टिनेट सिल्कवर्म मॉथ. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी बटरफ्लाय. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्मोकिंग इन सिट्रस ऑर्चर्ड हेल्प टू कंट्रोल, आणि ऑप्शन आहे ए सिट्रस बटरफ्लाय, लीफ मायनर, ऑप्शन डी आहे फ्रूट सकिंग मॉथ, आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर बघा, जे नॉक्टिड मॉथ आहेत, नॉक्टिड मॉथ म्हणजे काय, ज्याची फॅमिली नॉक्टिविडी आहे, हे जनरली काय आहेत, नॉक्टर्नल आहेत. नॉक्टर्नल, आणि नॉक्टर्नल कोण आहेत, तर मॉथ्स आहेत. कोणते? नॉक्टिव्ड मॉथ जे आहे हा नॉक्टर्नल असतात. नॉक्टर्नल म्हणजे यांचा इन्सिडन्स आपल्याला नाईट टाइमला दिसून येतो. ओके, नाईट टाइमला. आणि त्या टाइमला जर आपण स्मोकिंग म्हणजे काय, पूर्ण सगळीकडे धुवा जर पसरवला तर त्यांना एक्झॅक्ट दिसायला प्रॉब्लेम येतो. तर नॉक्टिव्ड मॉथ कोणती आपली, तर फ्रूट सकिंग मॉथ आहे. हिचा इन्सिडन्स आपल्याला नाईट ला दिसून येतो, आणि जर तिथे स्मोकिंग केली तर तिला ते दिसणार नाही. म्हणून एक बेस्ट ऑप्शन जे आहे फ्रूट सकिंग मॉथच्या कंट्रोलसाठी आपण यूज करत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. आता सिट्रस बटरफ्लायची फॅमिली जर म्हटली तर पॅपिलिनिडी, सिट्रस लीफ मायनरची फायलोसिनिस्टिडी. ओके, किंवा मेटारबिलिडी. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, अर्ली सोइंग अँड हाय सीड रेट यूज टू कंट्रोल विच पेस्ट ऑफ सरगम इज, आणि ऑप्शन आहे स्टेम बोरर, मीज फ्लाय, शूट फ्लाय, आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. तर स्टेम बोरर साठी बघा, स्टेम बोरर जर आपल्याला मॅनेज करायचे असेल तर आपण काय करतो, जनरली कार्बोफ्युरॉन वगैरे वापरत असतो. म्हणजे काय की सरळ केमिकल कंट्रोल, कार्बोफ्युरॉन, त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल, ट्रायचोग्रामा वगैरे यूज करत असतात. सॉर्गम मीज फ्लाय साठी बेस्ट ऑप्शन आहे केमिकल कंट्रोल, आणि सॉर्गम शूट फ्लायच्या कंट्रोल साठी आपण काय यूज करत असतो की अर्ली सोविंग प्रॅक्टिसेस, त्यानंतर हाय सीड रेट, आणि थर्ड आहे फिश मिल ट्रॅप, यूज ऑफ फिश मिल ट्रॅप. ओके, यूज ऑफ फिश मिल ट्रॅप. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी, सॉर्गम शूट फ्लाय. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिसॅमम फायलटी इज ट्रान्समिटेड बाय, आणि ऑप्शन आहे एसेटियस फायसेटिस, ऑप्शन सी जॉसस इंडिकस, ऑप्शन सी आहे नेपोटेटिक स्पीसीज, आणि ऑप्शन डी आहे ओरोसियस अल्बिसिंटस. तर बघा, सेटियस फायसेटिस हा काय आहे, हा आहे एक हॉपर आहे. ओके, हा हॉपर आहे. हा जनरली आपल्याला जो मायकोप्लाझ्माला एक एमएलओ आहे, मायकोप्लाझ्माला एक ऑर्गॅनिझम आहे ब्रिंजलचा, हा ट्रान्समिट करत असतो. कोण? सेटियस फायटिस. याला हॉपर किंवा लीफ हॉपर सुद्धा आपण म्हणतो. ओके, याला हॉपर किंवा लीफ हॉपर सुद्धा म्हणतो. देन येतं आपला जॉसस इंडिकस. जॉसस इंडिकस जो आहे, जॉसस इंडिकस हा जे आपलं सँडलचं जे आहे, सँडल स्पाइक डिसीज जो आहे तो ट्रान्समिट करत असतो. जे आहे नेपोटेटिक स्पीसीज. आपण आधीच बघितलं की नेपोटेटिक स्पीसीज म्हणजे काय, की हा कोण आहे, ग्रीन लीफ हॉपर. ग्रीन लीफ हॉपर कोणता, राईस टुंग्रो डिसीज जो आहे तो ट्रान्समिट करत असतो. कोणता, राईस टुंग्रो डिसीज. हा कोणता, सँडल स्पाइक इन सँडल. ओके, देन ओरोसियस अल्बिसिंटस काय करतो, सिसॅमम फायलडी कोणत्या क्रॉप मध्ये, तर सिसॅमी मध्ये ट्रान्समिट करत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ट्रायचोग्रामा चिलोनीज इज डॅश डॅश पॅरासिटॉइड, आणि ऑप्शन आहे एग लार्वल, एग बी, ऑप्शन बी आहे एग लार्वल, ऑप्शन सी लार्वल, आणि ऑप्शन डी आहे लार्वल प्युपल. तर बघा, ट्रायचोग्रामा आलं म्हणजे डोळे लावून क्लिक करून द्यायचं, लार्व एग पॅरासिटॉइड. हा काय आहे, एग पॅरासिटॉइड. हा कोणत्या म्हणजे पॅरासिटाइज इन्सेक्टला कोणत्या स्टेज मध्ये करतो, एग स्टेज मध्ये. एग लार्वल मध्ये कोण करते, जनरली चिलोनस ब्लॅक बर्नी. कोण आहे, चिलोनस ब्लॅक बुर्नी. ओके, चिलोनस ब्लॅक बर्नी. लार्वल जर म्हटलं तर कोटेशिया स्पीसीज वगैरे, जे आपले डीबीएम आहे त्याच्यासाठी यूज करतात, कोटेशिया वगैरे. लार्वल प्युपल जे आहे हे आपण कोकोनट ब्लॅक हेडेड कॅटरपिलर मध्ये यूज होते. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पेस्ट विच आर एबल टू डॅमेज साऊंड ग्रेन. पूर्ण ग्रेनला जे डॅमेज कॉज करतात त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी स्टोअर्ड ग्रेन. ओके, आणि सेकंडरी स्टोअर्ड ग्रेन काय असतात की ते कशावरती फीड करतात, ते फ्लोअर वरती, किंवा जे ब्रेक झालेला ग्रेन आहे त्यावरती फीड करतात. त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी स्टोअर्ड ग्रेन असं म्हणतो. आता प्रायमरी स्टोअर्ड ग्रेन, सेकंडरी स्टोअर्ड ग्रेन आपण जी आपली कृषी सेवकची सिरीज आहे त्यामध्ये छान एक्सप्लेन केलेलं आहे, आणि तुम्हाला पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे मी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा,
हा क्वेश्चन बघा 2022 मध्ये सुद्धा विचारलेला आहे की राईट मॅन्डिबल इज अब्सेंट इन, आणि ऑप्शन आहे स्टायलोपिड, बी कॅडिश फ्लाय, ऑप्शन सी आहे थ्रिप्स आणि ऑप्शन डी आहे मॉस्किटो. तर राईट मॅन्डिबल हा अब्सेंट असतो थ्रिप्स मध्ये. आय थिंक हा 2025च्या एमसीआर पीजीसीईटी मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, हा अब्सेंट कशामध्ये असतो? थ्रिप्स मध्ये. थ्रिप्स मध्ये जनरली जो कोन आहे, जो ट्रायंग्युलर कोन जो आहे तो कोण फॉर्म करतं? तर लेफ्ट मॅन्डिबल कोण फॉर्म करतं? लेफ्ट मॅन्डिबल आणि मॅक्झिली, जे दोन मॅक्झिली असतात ते, आणि लेफ्ट मॅन्डिबल. राईट मॅन्डिबल तिथे काय असतो? अब्सेंट असतो कोन फॉर्म करण्यासाठी थ्रिप्स मध्ये. ओके, आणि याला काय म्हणतो आपण? रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. ओके, याला काय म्हणतो? रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट असं म्हणत असतो. बघा, आपलं जे आहे आता हे लेक्चर तर आपण कंटिन्यू करतच आहोत, पण जनरल ऍग्रिकल्चर चार्टचं जे ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला डेली 30 क्वेश्चन्स जी आहे, 30 क्वेश्चनची डेली लाईव्ह क्विज जी आहे शार्प 6 वाजता तुम्हाला डेली मिळत असते. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? हे चॅनल जॉईन करायचं आहे, ज्यामुळे काय होते की तुमची जी समय सूचकता आहे, म्हणजे की टाइम बाउंड मध्ये आपण याच्यामध्ये काय करत असतो? 30 सेकंडचा टाइम देतो. 30 सेकंड मध्ये 30 क्वेश्चन असतात. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये इथं क्विज जी आहे ती प्रोव्हाइड केला जाते. तर तुम्हाला काय करायचं आहे? सिम्पली जनरल ऍग्रिकल्चर चार्टचं चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे. देन बघा, हे आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे, पब्लिक चॅनल आहे. यामध्ये जनरली तुम्हाला सगळ्या PYQ, सगळ्या PDF जे आहे ते मी इथं अपलोड करून देत असते. की मॉडेल आन्सर असतील, समजा तुम्ही BSc ऍग्रिकल्चर 3rd इयर 4th इयरला असाल तर तुम्हाला सगळ्या PDF जे आहे, तुम्ही फाईल सेक्शन मध्ये जर याच्या बघितलं तर सगळ्या PDF तुम्हाला 15 कमिटी 16 कमिटीच्या सर्व PDF इथं अवेलेबल आहेत. आणि PYQ सुद्धा आज मी ॲग्रोनॉमी चे जे ऑब्जेक्टिव्ह PDF आहे ती इथं तुम्हाला अपलोड करून दिले. आणि PYQ जनरली हे तुम्हाला पोल फॉर्मॅट मध्ये मी इथं अपलोड करत असते. याचा फायदा नियर अबाउट 12.4K जे पीपल आहेत ते घेत आहेत. तर तुम्हीही म्हणजे वेळ न दवडता तुम्ही याचा फायदा नक्की घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचं लेक्चर आपण कुठं बघणार? तर बघा, हे आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल आहे, हे तुम्हाला आधी सबस्क्राईब तर करायचंच आहे. देन नेक्स्ट की आता हे लेक्चर कुठं बघायचं किंवा याच्या अगोदरचे लेक्चर कुठं बघायचे? तर ही प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट मध्ये बघा जनरल ऍग्रिकल्चर PYQ सिरीज, यामध्ये पूर्ण PYQ आहे आणि फॉरेस्ट्रीचे छान कॉन्सेप्ट जे आहे ते एक्सप्लेन केले आहेत, ते तुम्ही इथं बघू शकता. किंवा आता जे कृषी विद्यापीठ भरती जी आहे, कृषी विद्यापीठ भरतीचे पेपर पूर्ण या युनिव्हर्सिटी एक्झाम पेपर अनालिसिस मध्ये तुम्ही पाहू शकता. ते नाही ऍग्रिकल्चर असिस्टंट. ओके, आता तुमची MCR झाली म्हणजे MCR झाली किंवा आता तुमची MSc कंप्लीट झाली, तर तुम्हाला कृषी सेवकचा अभ्यास करायचा असेल तर याच्यामध्ये पूर्ण ऍग्रिकल्चर असिस्टंटचे 2018, 2019, 2024 चे सगळे ऑब्जेक्टिव्ह इथं मी एक्सप्लेन केले आहेत 22 व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही जाऊन कधीही बघू शकता. आणि पर्टिक्युलर एंटमॉलॉजीचे 14 व्हिडिओ आहेत, तुम्ही तेही जाऊन बघू शकता. AFO ची प्रिपरेशन करताय मग एकदा हे लेक्चर बघाच. ओके, वळूया आपल्या टॉपिक कडे. आता हा क्वेश्चन 2020 मध्ये विचारलेला आहे. वारोआ माइट इज रिलेटेड टू, आणि ऑप्शन आहे बघा सेरिकल्चर, बी स्टोअर्ड ग्रेन, ऑप्शन सी आहे लॅक कल्चर आणि ऑप्शन डी आहे अपिकल्चर. तर व्हारोआ माइट जो आहे हा जनरली आपल्याला दिसून येतो अपिकल्चर मध्ये. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी अपिकल्चर. याच्यामध्ये व्हारोआ माइट सुद्धा येतो आणि एक आणखी येतो, त्याचं नाव काय आहे? ट्रॅचियल माइट. कोणता येतो? ट्रॅचियल माइट. माइटचं इन्फेस्टेशन हे अपिकल्चर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि स्टोअर्ड ग्रेन पेस्ट जर म्हटलं तर ॲकॅरस सिरो नावाचा जो आहे, ॲकॅरस सिरो नावाचा माइट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करत असतो. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हायली सिलिकॉन कंटेंट इन राईस लीफ हेल्प टू शो द रेजिस्टंट टुवर्ड्स, आणि ऑप्शन आहे बघा राईस स्टेम बोरर, गॉल फ्लाय, रूट बोरर आणि स्वार्मिंग कॅटर. तर हे सिलिकॉन काय करते? राईस जे आहे याच्यामध्ये टणकपणा, मजबूतपणा जो आहे तो आणत असते. आणि ते काय करते? राईस स्टेम बोररला ते बोरिंग जेव्हा करते, जी पेस्ट बोर जेव्हा करते ते त्याला त्याच्या जे टीच आहेत, ओके, जे त्याचे माउथ पार्ट्स आहेत त्याला कुठेतरी प्रॉब्लेम करून देते. म्हणजे काय होते? त्याच्यासाठी रेजिस्टन्स दाखवते. तर करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए, राईस स्टेम बोरर. The next question आहे, फॉर डायजेशन ऑफ वॅक्स इन वॅक्स मॉथ विथ द हेल्प ऑफ, तर वॅक्सचं डायजेशन जे आहे वॅक्स मॉथ ही बॅक्टेरियाच्या हेल्पनी करत असते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए, बॅक्टेरिया. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अनफर्टिलाइज एग प्रोड्यूस, ऑप्शन आहे ए वर्कर बी, ऑप्शन बी क्वीन बी, ऑप्शन सी आहे ड्रोन बी आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. तर बघा,
आपली जी हनीबी आहे, हनीबी काय करते, हनीबी 2 टाइपचे जे आहे एग प्रोड्यूस करत असते. कोणत्या टाइपचे? एक असतात फर्टिलाइज्ड एग, जे की फुल फर्टिलाइज झालेले असतात, ज्याच्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट असतो, आणि दुसरे असतात अनफर्टिलाइज्ड एग. अनफर्टिलाइज्ड एग म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एकच गॅमेट जे आहे, ओनली वन एन कंडिशन ज्याच्यामध्ये असते, आणि फर्टिलाइज मध्ये ट्वाइस एन कंडिशन असते. ओके, या फर्टिलाइज जी आहे ही काय, याच्यामध्ये काय फॉर्म करते ती, वर्कर आणि क्वीन. वर्कर आणि क्वीन म्हणजे काय, की ही काय आहे, याला काय म्हणू आपण, की फिमेल कॅरेक्टर. फिमेल जी आहे ही काय असते, फर्टिलाइज असते, आणि मेल जो आहे हा काय असतो, अनफर्टिलाइज असतो, ज्याला काय म्हणतो आपण, ड्रोन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये वर्कर आणि क्वीनचं मी क्लासिफिकेशन का केलं, कारण वर्कर काय असते, स्टराईल असते. वर्कर काय असते, स्टराईल असते, आणि क्वीन काय असते, फर्टाईल असते. जर ओनली फर्टाईल जर म्हटलं तर आपण, पूर्ण ते जे हाईव आहे त्याच्यामध्ये कोण असते, क्वीन असते, आणि वर्कर जी आहे ती स्टराईल असते. आता तुम्ही म्हणसाल का स्टराईल असते, तर कारण की ही क्वीन जी आहे, क्वीन हे 9 ODA नावाचं एक सबस्टन्स सिक्रीट करत असते, ज्याच्यामुळे ती काय करते, वर्करच्या ओव्हरीची डेव्हलपमेंट होऊ देत नाही. काय होते, ओव्हरीची डेव्हलपमेंट स्टॉप करते. ओके, ओव्हरीची डेव्हलपमेंट स्टॉप करते, म्हणून फर्टाईल जर म्हटलं तर क्वीन, आणि स्टराईल जर म्हटलं तर वर्कर फर्टिलाइज मध्ये. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोनिलिफॉर्म टाइप ऑफ अँटेनी प्रेझेंट इन, आणि ऑप्शन आहे ए ग्रास हॉपर, बी ड्रॅगन फ्लाय, सी टर्माइट, आणि ऑप्शन डी आहे पल्स बिटर. तर ग्रास हॉपर मध्ये बघा फिलिफॉर्म टाइपचा अँटिना असतो. कशा असतो, फिलिफॉर्म टाइपचा अँटिना. ड्रॅगन फ्लाईज मध्ये सटॅशियस टाइपचा अँटिना असतो. टर्माइट्स मध्ये मोनिलिफॉर्म अँटिना म्हणजे काय, बिडेड टाइप अँटिना. बिडेड आपले जे मोनिलिफॉर्म नेकलेस टाइप अँटिना असतो टर्माइट्स मध्ये. पल्स बिटल मध्ये सेरेट टाइप. आपण सेरेट टाइप आणखी बघितला होता, कोणता, लॉंगिकॉन बिटल. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इंटरॅक्शन बिटवीन इन्सेक्ट अँड एन्व्हायरमेंट, याला काय म्हणायचं, तर याला आपण काय म्हणतो, इकॉलॉजी म्हणतो. याला काय म्हणतो आपण, सॉरी, इन्सेक्ट आणि एन्व्हायरमेंटचं जर रिलेशन जर म्हटलं, त्याला काय म्हणतो आपण, इन्सेक्ट इकॉलॉजी. जर इकॉलॉजी काय म्हणजे, इकोज म्हणजे हाऊस, हाऊसहोल्ड, हाऊस आणि त्याचं एन्व्हायरमेंट. आता पर्टिक्युलर मी आहे, मी आणि माझ्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, याला काय म्हणतो आपण, इकॉलॉजी. ऑटो इकॉलॉजी म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल इन्सेक्टशी रिलेटेड. इंडिव्हिज्युअल इन्सेक्टशी रिलेटेड असते तेव्हा ऑटो इकॉलॉजी, आणि जेव्हा मोर दॅन इंडिव्हिज्युअलशी रिलेटेड एन्व्हायरमेंटचा आपण जेव्हा इंटरॅक्शनचा अभ्यास करतो, त्याला काय म्हणतो, सायनेकॉलॉजी. इन्सेक्टच्या रिलेशन, इन्सेक्ट एन्व्हायरमेंटचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा इन्सेक्ट इकॉलॉजी. आणि इकॉलॉजी एक आहे, एक ब्रॉड टर्म आहे, ज्याच्यामध्ये काय करतो आपण, त्याच्या एन्व्हायरमेंटचा स्टडी करत असतो. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आहे, इन्सेक्ट इकॉलॉजी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन्व्हर्टेड वाय शेप सुचर इन इन्सेक्ट हेड इज कॉल्ड एज, आणि ऑप्शन आहे इपिस्टोमल सुचर, बी इपिक्रॅनियल सुचर, सी क्लायपोरायब्रल सुचर, आणि ऑप्शन डी आहे पोस्ट ऑसिपिटल सुचर. तर बघा, इन्सेक्ट हेड मध्ये बघा सुचर, इन्सेक्ट हे कशापासून बनलेलं आहे, स्क्लेराइड्स पासून आणि सुचर्स पासून. स्क्लेराइड्स आणि सुचर पासून. तर बघा, स्क्लेराइड्स म्हणजे काय, जो टणक पार्ट आपल्याला दिसते, जसं की वर्टेक्स हा काय आहे, एक काय आहे, हा पूर्ण पार्ट आहे, याला काय म्हणतो आपण, स्क्लेराइड. आणि हे जे लाईन आहे, ज्याच्यामधली जे ग्रूव आहे बघा, हे जे लाईन्स आहेत आपल्याला दिसत आहेत, ह्या लाईन्स आहेत, याला काय म्हणायचं, सुचर म्हणायचं. हे लाईन जे आहे, त्या लाईन म्हणजे सुचर्स, आणि टणक एक जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, स्क्लेराइड्स. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही, फक्त तुम्ही सुचर जरी लक्षात ठेवलं तरी स्क्लेराइड आपोआप लक्षात राहतो. मग याच्या बघा, आता ही जो व्हर्टेक्स आहे, या व्हर्टेक्सला हे डिव्हाइड करत असते, हे व्हर्टेक्सला डिव्हाइड करते बघा. इन्व्हर्टेड वाय शेप आपल्याला दिसतो, त्याला काय म्हणतो आपण, इकिडायसियल क्लिवेज म्हणतो. याला काय म्हणतो आपण, इकिडायसियल क्लिवेज म्हणतो, किंवा इपिक्रॅनियल सुचर सुद्धा याला म्हणत असतो. याला काय म्हणतो, इपिक्रॅनियल सुचर सुद्धा आपण म्हणत असतो. देन इपिस्टोमल सुचर म्हणजे काय, तर हे जे फ्रॉन्स जवळचं सुचर असते. ओके, फ्रॉन्स जवळची ही जी लाईन आपल्याला दिसून येते, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण इपिस्टोमल. म्हणजे हे जे आहे फ्रंटोक्लायपल सुचर, सॉरी, क्लायपियस. आता हे इन्सेक्ट हे बघा, फ्रंटोक्लायपियल सुचर म्हणजे काय, हा असतो फ्रॉन्सचा एरिया, आणि हा आहे क्लायपियसचा एरिया. यांना दोघांना वेगळं करण्यासाठी जी लाईन असते त्याला काय म्हणतो आपण, फ्रंटोक्लायपल सुचर, किंवा त्याला काय म्हणतात, इपिस्टोमल सुचर सुद्धा म्हणतात. इथं करेक्ट आन्सर काय, इपिक्रॅनियल. याला काय म्हणतो आपण, इकिडायसियल लाईन. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण इपिक्रॅनियल सुचर असं सुद्धा म्हणतो. याला आता
इपिक्रॅनियल सुचर सुद्धा म्हणतो. याला इक्विडायसियल लाईन का म्हटलं असेल, कारण की ही जी इक्विडायसियल लाईन आहे, जी मोल्टिंग आहे, इथून स्टार्ट होते. मोल्टिंग काय आहे, इथून स्टार्ट होते. मोल्टिंग इथून स्टार्ट होते, म्हणून त्याला काय म्हणतात, इक्विडायसियल क्लिवेज असं म्हणतात. आता क्लायपोलॅब्रल म्हणजे काय, क्लायपियस जो आहे, क्लायपियस आणि लॅब्रम म्हणजे काय, माउथ पार्ट आणि क्लायपियसचा जो एरिया आहे बघा, हा क्लायपियस आणि लॅब्रम यांना दोघांना जोडणारे जो सुचर आहे त्याला काय म्हणतो, क्लायपोलॅब्रल सुचर. आणि पोस्ट ऑसिपिटल हा काय असतो, हा हेडच्या लास्ट पार्टला असतो, पोस्ट ऑसिपिटल सुचर आपण त्याला म्हणतो. आणि हा पोस्ट ऑसिपिटल सुचर काय आहे, हा एक ट्रू सुचर आहे. ट्रू सुचर आहे का बरं, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट मेटामेरिक सेगमेंटेशन जे आहे, मेटामेरिक सेगमेंटेशन जे आहे ते एक्झॅक्ट आपल्याला दिसून येते. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, इपिक्रॅनियल सुचर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्लांट ओरिजिनेटेड इन्सेक्टिसाइड इज, आणि ऑप्शन आहे बघा, नेरिस्टॉक्झिक, निओनिकोटिनॉइड, पायरॅथ्रम, पायरॅथ्रॉइड. नेरिस्टॉक्झिन जे आहे, नेरिस्टॉक्झिन जे आहे हे काय आहे, एक ॲनिमल ओरिजिनेटेड इन्सेक्टिसाइड आहे. हे काय, ॲनिमल ओरिजिनेटेड इन्सेक्टिसाइड आहे. लुम्ब्रिनेरिस हेटेरोपोडा पासून आपल्याला नेरिस्टॉक्झिन मिळत असते. देन निओनिकोटिनॉइड हा काय आहे, हा सिंथेटिक फॉर्म आहे. हा काय, सिंथेटिक फॉर्म आहे. कशाचा सिंथेटिक फॉर्म आहे, निकोटीनचा. ओके, निकोटीनचा. निकोटीन म्हणजे काय, टोबॅको पासून निकोटिनिक सल्फेट आपण ऍज अ इन्सेक्टिसाइड म्हणून यूज करतो, त्याचा हा काय, सिंथेटिक फॉर्म आहे. पायरॅथ्रम काय आहे, हे प्लांट ओरिजिनेटेड इन्सेक्टिसाइड आहे. हे आपल्याला कशापासून म्हणते, फ्लॉवर ऑफ क्रायसॅन्थेमम. क्रायसॅन्थेममचे जे फ्लॉवर आहे त्यापासून आपल्याला काय मिळतं, पायरॅथ्रम मिळत असतो. देन पायरॅथ्रॉइड हा काय, सिंथेटिक फॉर्म आहे पायरॅथ्रमचा. हा काय, एक सिंथेटिक फॉर्म आहे पायरॅथ्रमचा. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रोझेटी फ्लॉवर ऑकर ड्यू टू अटॅक ऑफ. आपण मागेच बघितलं की रोझेटी फ्लॉवर हे कशामुळे दिसते, तर पिंक बोलवमुळे. आता स्पॉटेड बोलवमुळे फ्लॅर स्क्वेअर जे आहे, फ्लॅर स्क्वेअर आपल्याला जनरली आपल्याला कशामुळे दिसतात, स्पॉटेड बोलवमच्या अटॅकमुळे दिसून येतात. आणि अमेरिकन बोलवम जिचं नाव काय, हेलिकॉर्पा आर्मिजरा, हिची फॅशन कशी आहे की ही बोलमध्ये हाफ पोर्शन टाकून काय करते, फीड करत असते. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी, पिंक बोलवम. मग आता 2021 चे क्वेश्चन आपण बघणार आहोत. इथे क्वेश्चन काय, ऑर्डर ऑफ लोक्युस्ट, ज्याचं लोक्युस्टची ऑर्डर विचारलेली आहे. तर फॅजनिडा याच्यामध्ये काय येतात, स्टिक इन्सेक्ट येतात. काय येतात, स्टिक इन्सेक्ट आणि लीफ इन्सेक्ट. ओके, कोणते इन्सेक्ट येतात, स्टिक इन्सेक्ट आणि लीफ इन्सेक्ट जे आहे जनरली कशामध्ये येतात, फॅजमिडामध्ये. झोराप्टेरामध्ये एंजल येतात. एंजल इन्सेक्ट आपण यांना म्हणतो. म्हणजे एंजल इन्सेक्ट का बरं म्हणतात, कारण की हे जे एंजल आहेत, झोराप्टेरा जे आहेत याच्यामध्ये आईज जे आहे ते अपसेट असतात. ओके, कंपाऊंड आईज जे आहे यांच्यामध्ये अपसेट असतात. ओके, देन नेक्स्ट येतो ऑर्थोप्टेरा. ऑर्थोप्टेरामध्ये कोण येतं, तर शॉर्ट हॉर्न ग्रॉसहॉपर असतील, लॉंग हॉर्न ग्रॉसहॉपर असतील. ओके, त्यानंतर लोक्युस्ट असतील, त्यानंतर कॅटिरिड्स असतील, त्यानंतर मोल क्रिकेट, सॉरी आपण क्रिकेटच पकडू, क्रिकेट हे कशामुळे येतात, ऑर्थोप्टेरामध्ये येतात. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. आयसोप्टेरामध्ये काय कोण येतं, तर आयसोप्टेरामध्ये येते टर्माइट्स. कोण येतात, टर्माइट्स येतात. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आउटर मोस्ट लेअर ऑफ इन्सेक्ट. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इन्सेक्ट बॉडी वॉल. इन्सेक्ट बॉडी वॉल ही काय आहे, आउटर सरफेस आहे. इन्सेक्ट बॉडी वॉल काय, आउटर सरफेस आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर विचारली आहे. ऑप्शन आहे बघा, ए प्रोक्युटिकल, एक्झोक्युटिकल, एंडोक्युटिकल आणि इपिक्युटिकल. तर इन्सेक्ट बॉडी वॉल ही बनलेली आहे 3 पार्ट पासून. बघा, क्युटिकल जी आहे ही 3 पार्ट मध्ये डिवायडेड झालेली आहे. 3 पार्ट मध्ये कोणते कोणते, तर इन्सेक्ट क्युटिकल जे आहे, बेसमेंट मेम्ब्रेन, इपिडर्मिस आणि काय ते, याला काय म्हणू आपण, क्युटिकल नाही सॉरी, याला म्हणू आपण बॉडी वॉल किंवा एक्झोक्युटिकल, बॉडी वॉल किंवा एक्झोस्केलेटॉन. हे 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. क्युटिकल, इपिडर्मिस आणि बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, बेसमेंट मेम्ब्रेन, बीएम, इपिडर्मिस. ओके, इपिडर्मिस. आता हे क्युटिकल जे आहे अगेन डिवाइड होते आणखी 5 पार्ट मध्ये. सॉरी, आपण याचे 3च पार्ट करू. कोणती, इपिक्युटिकल, सॉरी स्टार्टिंगला आपण 3च पार्ट करू. आता तुम्हाला एक्झोस्केलेटॉन जे की 3 पार्ट मध्ये डिवाइड होते,
याला एक्झोस्केलेटनला इंटेग्युमेंट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? इंटेग्युमेंट सुद्धा म्हणतात. ओके, तर इन्सेक्ट बॉडी वॉल सुद्धा म्हणतात. क्युटिकल, इपिडर्मिस आणि बेसमेंट मेम्ब्रेन, ह्या क्युटिकलचे दोन पार्ट पडतात. कोणते दोन पार्ट पडतात? इपिक्युटिकल आणि प्रोक्युटिकल. कोणते? इपिक्युटिकल आणि प्रोक्युटिकल. या प्रोक्युटिकलचे परत दोन टाईप पडतात. त्याचं नाव काय आहे? एक्झोक्युटिकल आणि एंडोक्युटिकल. ओके, ह्या इपिक्युटिकल मध्ये 5 लेअर असतात. किती लेअर असतात? 5 लेअर असतात. कोणत्या कोणत्या? तर बघा, याच्यामध्ये असते सिमेंट लेअर, याच्यामध्ये असते व्हॅक्स लेअर, याच्यामध्ये असते पॉलिफेनॉल लेअर, याच्यामध्ये असते प्रोटीन लेअर. ओके, याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या लेअर ज्या आहे अशा प्रेझेंट असतात. कशामध्ये? इपिक्युटिकल मध्ये. तर आउटर मोस्ट जर विचारली तर कोणती असेल? इपिक्युटिकल. ही सिमेंट लेअर जी आहे ती अब्सेंट असते कशामध्ये? हनीबी मध्ये. कशामध्ये असते? अब्सेंट असते हनीबी मध्ये. त्यानंतर एक्झोक्युटिकल, एंडोक्युटिकल. इपिडर्मिस याच्यामध्ये ही एकमेव सेल आहे ज्याच्यामध्ये काय असते की हा पार्ट जो आहे जनरली हा काय आहे? नॉन लिव्हिंग पार्ट आहे. हा काय? नॉन लिव्हिंग पार्ट आहे. इपिडर्मिस हे एकमेव सेल आहे जिथे काय असते? लिव्हिंग सेल प्रेझेंट असतात. काय असतात? लिव्हिंग सेल प्रेझेंट असतात. म्हणूनच जे इपिक्युटिकलचं फॉर्मेशन असेल, त्याला फॉर्मेशन असेल किंवा त्याचं ऍब्झॉर्प्शन असेल ते कोण करत असतात? इपिडर्मिस करत असतात. आणि ह्या इपिडर्मिस बेसमेंट मेम्ब्रेन वरती बसलेल्या असतात, असं लक्षात ठेवायचं. ओके, देन नेक्स्ट इथं करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन डी, इपिक्युटिकल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हनी बी पोलन बास्केट प्रेझेंट ऑन, आणि ऑप्शन आहे हाइंड कोक्सा, हाइंड फिमर, हाइंड टिबिया आणि हाइंड टार्सस. बघा, क्वेश्चन किती डीप विचारलेला आहे. पोलन बास्केट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठे आहे? हाइंड लेग वरती प्रेझेंट आहे. ओके, पण हाइंड लेग वरती जो टिबियाचा पोर्शन आहे तिथे काय असते? हनीबीची पोलन बास्केट जनरली प्रेझेंट असते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फ्रूट सकिंग मॉथ डॅमेजिंग स्टेज, आणि ऑप्शन आहे ए लार्वी, बी लार्वी अँड अडल्ट, ऑप्शन सी ओनली अडल्ट आणि ऑप्शन डी नन. बघा, आता आपल्याला असे क्वेश्चन दिसले म्हणजे आपण काय करतो? लगेच लार्वी म्हणून क्लिक करून देतो. पण बघा, फ्रूट सकिंग मॉथ हा काय आहे? लेपिडोप्टेरन इन्सेक्ट आहे. हा काय? लेपिडोप्टेरन इन्सेक्ट आहे. आता लेपिडोप्टेरामध्ये बघा, लेपिडोप्टेरामध्ये जे बटरफ्लाय आहेत, कोण? बटरफ्लाय जनरली ह्या काय असतात? बटरफ्लाय जर आपण बघितलं तर एक ब्ल्यू बटरफ्लायच आहे जी काय करते? तुरीवरती अटॅक करते. पण जनरली ह्या जर बघितल्या तर याची जी लार्वल स्टेज आहे ही लार्वल स्टेज काय असते? फायटोफॅगस असते. काय असते? फायटोफॅगस म्हणजे डॅमेज कॉज करते. आणि अडल्ट जर बघितला तर अडल्ट काय असतो? अडल्ट असतो हा पॉलिनेटिंग एजंट. काय करतो? पॉलिनेशनला हेल्प करतो. ओके, लेपिडोप्टेरामध्ये आणखी काय येतात? मॉथ्स येतात. आता मॉथ्सचं जर म्हटलं तर जनरली लार्वी अँड कॅटरपिलर ही काय? याची डॅमेजिंग स्टेज असते. आपण हे सांगतो सुद्धा. पण फ्रूट सकिंग मॉथ हे काय आहे? मी तुम्हाला आधी सांगितलं की बायोलॉजी डील्स विथ एक्सेप्शनल फिनॉमिना. हा फ्रूट सकिंग मॉथ काय करतो? फ्रूट सकिंग मॉथ स्वतःची लाईफ सायकल जी एग स्टेज आहे, लार्वल स्टेज आहे आणि प्युपल स्टेज, ह्या 3 स्टेज हा अल्टरनेट होस्ट वरती कंप्लीट करतो. आता अल्टरनेट होस्ट कोणते? तर बघा, वसंत वेल असेल. कोणता? वसंत वेल, ज्याला काय म्हणतो आपण? कोकुलस स्पीसीज. त्याच्यानंतर गुडवेल असेल. गुडवेल म्हणजे काय? तर टिनोस्पोरा कार्डिफोलिया. टिनोस्पोरा स्पीसीज लक्षात ठेवा. टिनोस्पोरा स्पीसीज ज्याची फॅमिली काय येते? मनीस्पर्मी अशी फॅमिली. मनीस्पर्मी अशी जे वीड आहे, मनीस्पर्मी अशी वीड फॅमिली आहे, ह्यावरती कंप्लीट करतो. कोणती? एग, लार्वा आणि प्युपा. आणि डॅमेज जो आहे सिट्रस वरती डॅमेज फक्त कोणतं करत असतो? ओनली अडल्ट. म्हणून फ्रूट सकिंग मॉथचं जर आपण मॅनेजमेंट बघितलं तर जे मनीस्पर्मियाशी क्रॉप आहेत किंवा अल्टरनेट होस्ट आहेत ते रिमूव्ह करणं फार गरजेचं आहे. काय? अल्टरनेट होस्ट जर रिमूव्ह केले तर नाबजिगी बासुरी म्हणजे काय? की जर तिथं त्याची लार्वल स्टेजच जर कंप्लीट नाही झाली तर अडल्ट येईल का? मुळीच नाही. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी, अडल्ट. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिल्क ऑब्टेन विदाउट किलिंग प्युपा, त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे स्टिफलिंग, रिलिंग, विविंग आणि ऑप्शन डी आहे नन. तर किलिंग ऑफ प्युपा जे आहे, सिल्क जे ऑब्टेन होते त्याला काय म्हणतो आपण? स्टिफलिंग असं म्हणतो. देन आहे नेक्स्ट. आता बघा, क्वेश्चन 2022 पासून सुरू होत आहे. क्वेश्चन आहे बघा, हायपर पॅरासिटिझम रेफर्स टू, आणि ऑप्शन आहे द पॅरासिटिक हॅबिट ऑफ वन स्पीसीज अपॉन अनदर पॅरासिटिक स्पीसीज.
नेक्स्ट क्वेश्चन आहे डेव्हलपमेंट ऑफ मेनी इंडिव्हिज्युअल ऑन सिंगल एग. याला काय म्हणतो आपण? सरळ सरळ पॅरासिटॉइड. पॅरासिटॉइड म्हणजे काय की एक जो आहे तो एका इंडिव्हिज्युअलवर जगत आहे. देन प्रॅक्टिसिंग ऑफ लिव्हिंग पॅरासाइट ऑन ऑर विदिन अनदर अॅनिमल ऑर ऑर्गॅनिझम. बिलकुलच नाही. आणि ऑप्शन डी आहे नॉन ऑफ दी अबव. तर आता हायपर पॅरासिटिझमचा कॉन्सेप्ट तुम्हाला जर शिकवायचा झाला म्हणजे डेफिनेशन रट्टा न मारता मी तुम्हाला सांगते की काय असतं की बघा आपण फूड चेन बघितलं, फूड वेब बघितलं, तसं हायपर पॅरासिटिझमचा कॉन्सेप्ट असतो की फॉर एक्झाम्पल बघा आता हे काय आहे की पर्टिक्युलर आपली आपण निम्फल पॅरासिटॉइड सॉरी आपला कॉक्रोच बघूया. कॉक्रोच नाही, त्याचं एक्झाम्पल ऍफिडच बेस्ट आहे. बघा आता ऍफिड आहे. ऍफिड काय करणार? ऍफिड काय करणार? ऍफिड सॉरी एनकार्शिया फॉर्मोसाचं एक्झाम्पल दिलं जाते. व्हाईट फ्लाय आहे बघा. व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय जे आहे, व्हाईट फ्लाय चा जो पॅरासिटॉइड आहे तो कोण आहे? एनकार्सिया. एनकार्सिया. तर एनकार्शिया फार्मोसा. एनकार्शिया फार्मोसा. आता हा एनकार्शिया फार्मोसोला परत एनकार्शिया फार्मोसाचा जो मेल आहे, एनकार्शिया फार्मोसाचा जो मेल आहे तो पॅरासिटाइड करतो. त्याला काय म्हणतो आपण? हायपर पॅरासिटिझम. म्हणजे काय की या व्हाईट फ्लायवर अटॅक कोण करून राहिलं? एनकार्शिया. एनकार्शियावर परत अटॅक कोण करून राहिलं? एनकार्शिया फार्मोसा. याला काय म्हणतो आपण? हायपर पॅरासिटिझम असं म्हणतो. ओके. द पॅरासिटिक हॅबिट ऑफ वन स्पीसीज अपॉन अनदर पॅरासिटिक स्पीसीज. म्हणजे काय की तो दुसऱ्या पॅरासिटिक स्पीसीजला काय करतो? पॅरासिटाइज करतो. त्याला म्हणतो आपण हायपर पॅरासिटिझम. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. बंचिट ऑफ व्हायरस वेक्टर ऑफ बनाना आणि ऑप्शन आहे ए कॉस्मोपोलिटस सॉर्डिडस, बी बेमेशिया डापेगी, सी क्विंटोलिनिया निग्रोनर्वस आणि आपिस क्रोसिवेरा. तर बंचिट ऑफ बनाना व्हायरस वेक्टर जो आहे हा कोण आहे? आफिड आहे. तर आफिड आहे म्हटल्यानंतर ऍपिस क्रॅसिओरा क्लिक करून जायचं नाही, कारण ऍपिस क्रॅसिओरा हा लेग्युम क्रॉप मध्ये जनरली आपल्याला दिसून येतो आणि बनाना मध्ये दिसून येतो पेंटालोनिया निग्रोनर्वसा. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. हाच पेंटालोनिया निग्रोनर्वसा काटे अँड फुरकी डिसीज जे आहे कार्डियामॉम मधला ट्रान्समिट करत असतो. कोणता? काटे अँड फुरकी. कुठला? कार्डियामॉम मधला. कोणता? कार्डियामॉम मधला. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मोनोफॅगस पेस्ट एक्झाम्पल मँगो स्टोन वेबल, राईल स्टेम बोरर, मँगो हॉपर आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव. तर बघा मोनोफॅगस पेस्ट म्हणजे काय? अशी पेस्ट ती फक्त त्याच क्रॉप वरती फीड करते. जसं आता मँगो आहे तर मँगो वरतीच फीड करणार, राईस आहे तर राईस वरतीच फीड करणार, ती व्हीट वरती कधीच आपल्याला दिसणार नाही. त्याला म्हणायचं मोनोफॅगस पेस्ट. याचं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हाईट लीफ ब्लॉच ऑफ ओनियन इज ड्यू टू आणि ऑप्शन आहे ए ऍफिड, बी लीफ ऑफर, ऑप्शन सी व्हाईट फ्लाय आणि ऑप्शन डी आहे थ्रिप्स. तर व्हाईट लीफ ब्लॉच जो आहे ओनियन मधला कशामुळे होतो? थ्रिप्स मुळे आपल्याला दिसून येतो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी थ्रिप्स. द नेक्स्ट आहे लॅक यूज फॉर इंडिया इज आणि ऑप्शन आहे बटन लॅक, सीड लॅक, शेल लॅक, स्टिक लॅक. जनरली लॅक जे आहे आपण मार्केटेड लॅक कोणतं असते? तर शेल लॅक असते. हा बटन लॅकचाच एक प्रकार असतो. ओके. पण आपण फ्लरिश प्रोडक्ट कोणता यूज करतो? शेल लॅक. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. स्टिंग इज मॉडिफाईड फॉर्म ऑफ ओविपोजिटर इन आणि ऑप्शन आहे ए टर्माइट, बी क्रिकेट, सी मस्टर्ड सॉफ्लाय आणि वर्कर बीज. तर हे जे ओविपोजिटर आहे हे स्टिंग म्हणून मॉडिफाय झालेलं असतं वर्कर बी मध्ये. तुम्हाला जर चावली असेल तर तुम्हाला कळालंच असेल. तर त्याचे ओविपोजिटर जे आहे आपण बघितलं की ते काय असते? वर्कर बी काय असते? स्टराईल असते. तर ती त्याचं ओविपोजिटर काय असते? स्टिंग म्हणून मॉडिफाईड झालेलं असते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी वर्कर बीज. नेक्स्ट आहे मोस्ट अबंडंट एलिमेंट प्रेझेंट इन क्युटिकल. आपण आधी जी क्युटिकल बघितलं त्याच्यामध्ये काय असते बघा. ए आहे आर्थ्रोपोडिन, बी स्क्लेरोटिन, ऑप्शन सी रेझिलिन आणि कायटिन. आर्थ्रोपोडिन आणि स्क्लेरोटिन आपल्याला एक्झोक्युटिकल आणि एंडोक्युटिकल मध्ये पाहायला मिळते. ओके. रेझिलिन प्रोटीन जे आहे, रेझिलिन प्रोटीन हे कशामध्ये असते? तर हे रेझिलिन प्रोटीन इलास्टिसिटी प्रोव्हाइड करते. इलास्टिसिटी प्रोव्हाइड करते विंग्स मध्ये असते जनरली. आणि कायटिन जो आहे हा अबंडंट एलिमेंट आहे. ओके. कायटिन हे काय आहे? पॉलिसॅकॅराइड आहे. हे काय? पॉलिसॅकॅराइड आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. हे जनरली इन्सेक्टच्या बॉडी वॉल मध्ये 25 to 40% जे आहे क्युटिकल मध्ये प्रेझेंट असते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी कायटिन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट अँड पेस्ट ऍक्ट केम इन टू फोर्स इन इयर. ऑप्शन आहे 1914, 1912, 1914, 1919 आणि ऑप्शन डी आहे 2003. तर 1912 मध्ये काय आलं होतं? तर प्लांट इन्सेक्टिसाइड ऍक्ट, प्लांट क्वारंटाईन ऍक्ट कोणता आला होता? प्लांट क्वारंटाईन ऍक्ट.
हा कधी आला होता, तर हा आला होता 2012 मध्ये. डिपा कधी आला होता 2014 मध्ये. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी, ऑप्शन बी सॉरी. आणि हे मद्रास 1919 मध्ये मद्रास इन्सेक्ट अँड पेस्ट ऍक्ट, इन्सेक्ट अँड पेस्ट ऍक्ट जो आहे हा कधी आला होता, हा 1919 मध्ये आला होता. आणि 2003 ला काय आलं होतं, तर प्लांट क्वारंटाईन ऑर्डर. काय आलं होतं, प्लांट क्वारंटाईन ऑर्डर जी आहे ही कधी आली होती, 2003 मध्ये. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 2023 चे क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन बघा, वेक्टर ऑफ राईस टू ग्रो आपण आधीच बघितला, कोण आहे, GLH, ग्रीन लीफ हॉपर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वेक्टर फॉर ओक्रा येलो वेन मोझॅक व्हाईट फ्लाय. आधी हा क्वेश्चन झालेला आहे, आपण फर्स्ट घेतो. देन आहे अॅनिमल ओरिजिनेटेड इन्सेक्टिसाइड, मी आधीच एक्सप्लेन केलं होतं, कोण आहे, नेरिस टॉक्झिन. नेरिस टॉक्झिन ज्याचं नाव काय आहे, कशापासून घेतो आपण, लुम्ब्रिनेरिस हेटेरोपोडा. कशापासून, हेटेरोपोडा, लुम्ब्रिनेरिस हेटेरोपोडा. देन आहे, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉक बीचं सायंटिफिक नेम काय आहे, रॉक बीचं सायंटिफिक नेम आहे अपिस डॉर्सेटा. HANPV यूज अगेन्स्ट, आपण हे कशाच्या अगेन्स्ट यूज करतो, हेलिकवर्पा आर्मीचेराच्या अगेन्स्ट. ओके. सिल्क ग्लँडची ओरिजिन काय आहे, एक्टोडर्मल ओरिजिन आहे. काय आहे, एक्टोडर्मल ओरिजिन आहे. ओके. स्टेनर इन कॉटन, कॉटन स्टेनर कशाला म्हणतात, कॉटन स्टेनर म्हणतात जनरली आपला जो काय म्हणतात, रेड कॉटन बग जो आहे, रेड कॉटन बगला आपण काय म्हणतो, कॉटन स्टेनर म्हणतो. ओके. लॅबियम इज मॉडिफाईड इन, लॅबियम जे आहे हे मॉडिफाय झालेली असते हनीबी मध्ये. कशामध्ये, हनीबी मध्ये. आपण हनीबी मध्ये जो ब्युटान बघतो तो काय असतो, मॉडिफाईड पार्ट असतो लॅबियमचा. देन असते, देन आहे बर्न्ट अपिअरन्स इन ग्राउंडनट ड्यू टू, तर हे कशामुळे होते, हेअरी कॅटरपिलर्स जे आहे त्याच्यामुळे आपल्याला बर्न्ट अपिअरन्स, किंवा लीफ मायनर जे आहे त्याच्यामुळे आपल्याला बर्न्ट अपिअरन्स दिसून येते. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्पर्मॅथिका इज अ पार्ट ऑफ, स्पर्मॅथिका हा जो आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. हा काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, जिथे काय होतात, फिमेल जे आहे, जे मेल स्पर्म आहे, मेल स्पर्म जे आहे ते स्टोअर करून ठेवत असते. ओके. देन आहे नॉक्टर्नल पेस्ट एक्झाम्पल, नॉक्टर्नल जे आहे निशाचर निशाचर इन्सेक्टचं जर एक्झाम्पल म्हटलं तर जे नॉक्टिविडी फॅमिली आहे, नॉक्टिविडी फॅमिली कशाची, मॉथची नॉक्टिविडी फॅमिली आहे, काय नॉक्टर्नल पेस्टचे एक्झाम्पल आहेत. देन नेक्स्ट बघा 2024 चे क्वेश्चन, वेक्टर ऑफ येलो वेन मोझॅक ऑफ ओक्रा कोण आहे, व्हाईट फ्लाय. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, हार्टेअर प्रेझेंट इन, हार्टेअर जनरली काय असते, हार्टेअर हा विंगचा पार्ट आहे. हा कशाचा आहे, विंगचा पार्ट आहे. जनरली जे फोर विंग्स आहेत हाऊस फ्लायचे, हे मेम्ब्रेनियस डेव्हलप झालेले असतात, पण जो सेकंड काय म्हणतो आपण याला, फोर विंग आणि हाइंड विंगची जी पेअर असते ती डंबेल शेप असते. जनरली कशी असते, डंबेल शेप जी आहे ती फॉर्म होते, तर त्याला काय म्हणतो आपण, हाल्टेअर्स असं म्हणतो. हे काय, ऍज अ बॅलन्सर म्हणून काम करतात. काय करतात, ऍज अ बॅलन्सिंग ऑर्गन म्हणून काम करतात. देन नेक्स्ट आहे स्कायरोथ्रिप्स डॉल्सेरिस, नाव कशाचं आहे, चिली थ्रिप्सचं. देन आहे डायमॉर्फिझम, डायमॉर्फिझम म्हणजे काय, डायमॉर्फिझम म्हणजे, मॉर्फ म्हणजे काय, फॉर्म आणि किती, दोन फॉर्म जो आहे ते कोणता इन्सेक्ट दाखवते, तर तो ग्रास हॉपर दाखवते. याच्यामध्ये काय, मॅक्रोप्टेरस आणि ब्रॅचिप्टेरस. कोणतं, मॅक्रोप्टेरस आणि ब्रॅचिप्टेरस जे आहे आपल्याला दिसून येतं, म्हणून करेक्ट आन्सर काय, ग्रास हॉपर. देन आहे पॉलिमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम म्हणजे खूप मोठे फॉर्म जे आहे जे कशाचे दिसून येतात, टर्माइट्सचे आपल्याला दिसून येतात. ओके. इथं जे आहे आपले आजचे क्वेश्चन जे आहे ते संपलेले आहे. जर तुमचं काही मला सजेशन असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. ओके. आणि चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करायचे आहे, आणि चॅनलला एकदा काय करायचं आहे, लाईक करून द्यायचे आहे. तुमच्या फ्रेंड, हे सेशन जे आहे जर तुम्हाला फ्रुटफुल वाटत असेल तुमच्या फ्रेंडला शेअर करायचं आहे. ओके. थांबूया इथे. थँक्यू सो मच.